सूचना घेतो 5 ते 7 मिनिटात आणि आपण अभ्यासाकडे वळणार आहोत. तर आपण आता पहिल्या स्लाइडवर जाऊया. उद्घाटन दिवस जो आहे, तर त्यामधली एक पहिली स्लाइड आपण पटकन अभ्यासूया आणि त्यानंतर आपल्या अभ्यासाकडे वळूया. हां. आता आपला जो अभ्यासक्रम आहे, तर त्यात प्रामुख्याने हे 12 बिंदू आहेत. तर ह्यातलं पहिलं काय आहे, तर आपला जो अभ्यासक्रम आहे तो कसा आहे आपण समजून घेऊया पटकन 1 मिनिटात, की आपल्याला अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता जशी आहे तशी, श्रील प्रभुपाद यांची अनुवादित जी आहे ती असणार आहे. त्यानंतर आपल्याला ही जी भगवद्गीता आहे त्याची पीडीएफ आपण पाठवू ग्रुपवर, मराठी पीडीएफ. त्याचबरोबर आता काही जणांना पीडीएफनी ऑनलाईन म्हणजे असं वाचायची सवय असते, ऑनलाईन अभ्यास करायचा असतो, तर ई बुक्स त्यांना अवेलेबल आहेत ऑनलाईन आपली टेम्पल लिंकवर. काहींना प्रत्यक्ष पुस्तकातून अभ्यास करायचा असतो, तर प्रत्यक्ष पुस्तक आपण टेम्पल लिंक आहे इथे, आपण ही पीडीएफ पाठवणार आहोत, तर ह्याच्यातून ती घेऊन तिथून आपण ती पुस्तकं मागवू शकता. म्हणजे आणि भगवद्गीतेचं पुस्तक आपल्याला मिळेल, त्याच्याबरोबर एक जपमाळाची बॅग आणि कृष्णा नावाचं पुस्तक पण मिळतं. तर असं सगळं मिळून ते काहीतरी 700-800 रुपयेपर्यंत आपल्याला मिळून जातं ऑनलाईन. तर तसंही आपण सगळे मागवू शकतो आणि अशा पद्धतीनं अभ्यासक्रमासाठी ह्या ग्रंथांचा उपयोग करून घेऊ शकतो. आता थोडेसे व्हॉट्सअपचे नियम आपण समजून घेऊया, की आपला ग्रुप बनवलाय, तर तो ग्रुप आपल्याला जे काही अभ्यासाचं साहित्य आहे ते पाठवण्यासाठी बनवलाय. आता सध्या तो लॉक आहे, पण काही वेळा काही महत्वाची माहिती किंवा अतिमहत्वाची संदेश पाठवण्यासाठी तो उघडला जातो. मग काही वेळा काय होतं, आपण सगळेच खूप निरागस आहोत आणि भक्तीचे प्रयत्न करण्यासाठी भगवद्गीता शिकण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे काय होतं, चुकून एखादा गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग असे मेसेज होतात. पण त्यामुळे काय होईल, तुमचे अतिमहत्वाचे निरोप असतील तर ते चुकतील किंवा ते बघितले जाणार नाहीत. यासाठी अशा कुठलेही म्हणजे मेसेज आपण नको करूया. तिथं अभ्यासाचाच विषय आणि त्या संदर्भातच काही असेल ते विचारण्याचा भाग करूया. तर हे सगळं तुम्हाला म्हणजे आवडेलच पाळायला, नक्की मला खात्री आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ह्या अभ्यासक्रमाचा लाभही चांगला होईल. आणखी आता पुढे जाऊन ह्याच्या की आता इथं जे आपले सगळे जे आहेत स्वयंसेवक, तर त्यांची सगळ्यांची आणि माझी मी आपल्या सगळ्यांना ओळख करून देते. माझं नाव डॉक्टर मुग्धा केदार रेठरेकर. मी आपल्या वर्गाची शिक्षिका असते. माझ्यासोबत सेवा देण्यासाठी, स्क्रीन शेअरिंग होस्टिंग करण्यासाठी आपल्या कुमुद माताजी आहेत. त्यानंतर आपले श्लोकाचा अनुवाद वाचण्यासाठी दीपांजली माताजी, तीर्था माताजी आपले असे व्हॉलंटियर आहेत. त्या माताजी खूप छान सेवा देतात खूप दिवसांपासून. आपलं श्लोक पठण आत्रेय माताजी करतात. तर त्या श्लोक पठणाचा रोज जे आहे तर ती सेवा देतात. तर असे सगळेजण आम्ही आपल्या मदतीसाठी आहोत. काही शंका आली, कुठली अडचण आली तरी आमच्या सगळ्यांशी संपर्क साधून आपण विचारू शकता. त्यानंतर आता इथे या पीडीएफमध्ये काही अनुभव दिलेले आहेत काही भक्तांचे, की ज्यांच्या जीवनामध्ये भगवद्गीता आल्यामुळे त्यांना कसा लाभ झाला आणि त्यांचं जीवन कसं आनंदी बनलं आणि त्यांच्या जीवनातल्या समस्या कशा सुटल्या. तर हे सगळे फार सुंदर अनुभव आहेत. तर ते आपण वाचून घेऊ पीडीएफमध्ये. ही पीडीएफ आपण पाठवणार आहोत ग्रुपला. मग त्यानंतर आता थोडंसं सांगेन, की झूम कक्षामध्ये आपला व्यवहार कसा म्हणजे आपलं कसं असावं. म्हणजे पहा हां, आपण एखादं मोठी व्यक्ती येणार असेल, आमदार, मंत्री वगैरे, की कसं आवरून नीटनेटकं तिथे जातो कार्यक्रमाला किंवा एखादा अभिनेता, अभिनेत्री येणार असेल तर हो की नाही. मग इथे तर त्रिलोकांचे स्वामी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर ते आपल्या म्हणजे समक्ष येणार आहेत आणि आपल्याला उपदेश सांगणार आहेत. म्हणजे अर्जुनांना जे उपदेश सांगणार आहेत ते आपल्यालाच एक प्रकारे ते सगळे ऐकायला मिळणार आहेत. मग आपण किती आवरून नीटनेटकं हवं हो की नाही. म्हणजे करोनाच्या काळामध्ये काय झालं की सगळं ऑनलाईन झालं. त्याचं ते एक मोठं वरदान म्हणू आपण करोनाचं, की नाहीतर आपल्याला प्रत्यक्ष मंदिरात जायला लागायचं सत्संग करायला. पण आता कसं सगळं घर बसल्या आपल्याला मिळतं की नाही. मग आपण छान नीटनेटकं आवरून असं म्हणजे बसायचा भाग करू किंवा करायचं. सगळे तुम्ही करणारच मला खात्री आहे. पण ही प्रेमळ आग्रहाची विनंती, म्हणजे असं नको बेडवर लोळतोय आणि ऐकतोय, मग कुणीतरी काहीतरी दुसरं कार्य करतंय आणि तिथे करत करत मग हे ऐकतोय, असं नको. म्हणजे आपण ना खूप लक्षपूर्वक ऐकायचा प्रयत्न करूया. त्यामुळे किती श्रवण भक्ती होईल आपली सर्वांची आणि कृष्णांचा आशीर्वाद मिळेल. मग आता प्रश्न आणि उत्तर कसे आपण विचारायचे, आपल्या मनात खूप शंका आल्या किंवा काय, आपण सगळे शिकतो आहोत ना, अभ्यासात आपल्याला शंका येतात. मग त्यावेळेला आपला वर्ग संपला की आपण 10-15 मिनिटं प्रश्नोत्तराचा वेगळा सेशन घेणार आहोत. लगेचच आपला हा क्लास संपल्या मग तिथेच म्हणजे क्लासमध्येच आपला शिकवून भाग झाला की मग तेव्हा सगळ्यांनी काय करा, डिजिटल हँड रेज करायचं किंवा माईक अनम्यूट करून आपण प्रश्न विचार
विचारू शकता. समजा तसं शक्य नसेल तर चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकू शकता. आणि तरीही नाही काही शंका निरसन झालं तर माझ्याशी वैयक्तिक संपर्क करू शकता. ऍडमिन माता जे त्यांच्याकडे कळवू शकता किंवा आम्ही सगळे आहोत, जिथे शक्य आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता. किंवा आपल्याला आता 24 आवर्स ऑनलाईन चॅट पण आहे आपल्या मंदिराचं, तर तिथे पण प्रश्न विचारू शकता. किंवा आपलं युट्यूब चॅनल, फेसबुक चॅनल आहे तर त्याला भेट द्या थोडंसं तुम्ही, आणि तिथे पहा. तिथं 24 आवर्स म्हणजे क्वेश्चन आन्सर सिस्टीम आहे, तर तिथून सुद्धा आन्सर मिळेल. किंवा आपले जे प्रेसिडेंट आहेत नामनिष्ठ दास प्रभूजी, तर त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे. तर अगदीच नाही तर म्हणजे आपले जे मार्गदर्शक गुरु आहेत आपल्या मंदिराचे प्रेसिडेंट, तर त्यांच्याकडूनही उत्तर मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शंकेला सगळ्या प्रकारे समाधान देण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू. मग आता थोडंसं धोकाधडीपासून सावधान म्हणजे काय, आपल्या जगात सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत तशा विकृत गोष्टी पण आहेत, हो की नाही. मग काय होतं की एखादा मेसेज येतो की दान करा, अर्पण केला, तर तुम्ही त्यावेळेला सावधान व्हा. धोकाधडीपासून आपण नेहमी सावधान असलं पाहिजे. असा कुठलाही SMS इस्कॉन कडून येत नाही. आपल्या ह्या PDF मध्ये इस्कॉनच्या म्हणजे ज्या मंदिराच्या ज्या लिंक आहेत किंवा म्हणजे जो पत्ता आहे तो आपण बघायचा. किंवा जे ऑनलाईन करत असतात अर्पण, तर त्यांनी URL चेक करा. तर अशा पद्धतीनं चेक करून माहिती घेऊनच तो भाग झाला पाहिजे अर्पणचा. नाहीतर आजकाल अशी फसवेगिरी खूप वाढली आहे कलियुगमध्ये. तर हे धोकाधडीपासून आपण थोडंसं सावधान राहूया. मग आता आपली वेबसाईट आहे, युट्यूब चॅनल, फेसबुक पेज आहे, तर तिथे सतत अपडेट्स येत असतात आणि माहिती, तर त्याचा खूप छान लाभ होईल सगळ्यांना. तर तुम्ही आजपासून बघायला सुरुवात करा. खूप छान छान माहिती येत असते तिथे, आणि त्यामुळे आपल्याला अजून अजून ज्ञान मिळायला, आपल्या अभ्यासक्रमासाठी त्याचा उपयोग तर होईलच, पण आपण आत्म्याच्या स्तरावर उन्नत व्हायला त्याचा उपयोग होणार. मग आता आपल्याला प्रश्न आहेत आपल्या जे आपण जे पाठ अभ्यासणार आहोत त्याला 10 प्रश्न आहेत. तर त्याची क्विज लिंक येईल आपल्याला, ग्रुपवर आम्ही पाठवू. मग त्याच्यातून तुम्ही क्विज सोडवायचे आहेत तिथे. क्विज लिंकच्या थ्रू आपण रजिस्टर व्हायचं, लॉग इन व्हायचं तिथे. आणि 10 प्रश्न आहेत, तर 100% तुम्ही कितीही प्रयत्न करू शकता. 10 पैकी 8 मार्कांना आपण पास होणार आहोत. तर त्यामुळं एकदा आपला प्रयत्न म्हणजे थोडासा कमी पडला तर पुन्हा प्रयत्न, असे कितीही प्रयत्न करून तुम्ही पास होऊ शकता आणि क्विज आहे ते सोडवू शकता. रेकॉर्डिंग पण आपल्या ग्रुपला आपल्या ह्या वर्गाचे येणार आहे. जे आपण रोज शिकवू त्याचं रोज रेकॉर्डिंग येईल ग्रुपवर. तर एखादं काय अडचण आली तर त्या रेकॉर्डिंग वरून, म्हणजे ते रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित सोडवू शकता. म्हणजे रोज क्लासला येणं, लक्षपूर्वक तो ऐकणं आणि रेकॉर्डिंग ऐकणं, ह्याच्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सोडवता येतील. त्यानंतर म्हणजे आता हे सगळं झालं. मग आता आपण जेव्हा हे प्रश्न सोडवतो किंवा हे सगळे अभ्यासक्रमातले सगळे विषय अभ्यासत असतो, तेव्हा काही म्हणजे काही प्रश्न मनाला पडतात, ज्याला आपण म्हणतो की सामान्यतः प्रश्न पडतात. त्याला म्हणायचं FAQ, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. तर त्या संदर्भात पण आपल्या ज्या पोस्ट्स आहेत तर त्या आम्ही पाठवत राहू आपल्याला. तर त्या संदर्भात सुद्धा आपल्या मनातल्या शंका दूर करायला आम्ही मदत करणार आहोत. मग आता हे सगळं आपण अभ्यासलं, पण आता आपल्याला आजपासून अभ्यासक्रम जो आहे तर तो त्याची सुरुवात करायची आहे. मग आपण संकल्प घेऊया. संकल्प म्हणजे काय असतो, आपला दृढ निश्चय असतो, पक्का निश्चय. मग आपण आज पक्का निश्चय किंवा दृढ निश्चय करूया. आणि तो संकल्प आहे तो असा घेऊया आपण, की मी म्हणेन संकल्प जो आहे तर त्याच्यातले म्हणजे जे काही आहे शब्द, वाक्य किंवा त्याचं जे मर्म आहे तर त्यानुसार मी तो उच्चारेन. तुम्ही आपलं स्वतःचं नाव घ्या त्या संकल्पामध्ये. त्या वाक्यामध्ये आपलं सुरुवातीला नाव घ्या, की मी अमुक अमुक संकल्प करत आहे की असं. आणि त्यानंतर माझ्यासोबत मनातल्या मनात ती वाक्य म्हणा, आणि त्यानंतर मनातल्या मनात 3 वेळा हरे कृष्णा म्हणा. आणि अशा पद्धतीने आपण आज संकल्प करूया, आणि तो सिद्धीस न्यायला कृष्ण आपल्याला सगळ्यांना मदत करतील, आशीर्वाद देतील, असं आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. मग आता आपण संकल्पावर येऊया. हा माताजी, संकल्प ची स्लाइड 52च्या पुढे आहे बघा. 52 नंबरची स्लाइड आहे ना, त्याच्या पुढे. हरे कृष्ण. त्याची 52 नंबरची स्लाइड चालू. त्याच्या पुढे. ओके. हा हा, इथेच इथेच. हा, हरे कृष्ण. हा,
आता सगळ्यांनी मनातल्या मनात माझ्यासोबत स्वतःचं नाव घेऊन म्हणूया. मी संकल्प घेत आहे की मी श्री श्री राधा गोविंद आणि श्रील प्रभुपाद यांच्या आशीर्वादाने 18 दिवसांचा भगवद्गीताचा अभ्यासक्रम आहे तो नियमित रूपाने पूर्ण श्रद्धेने समजून घेऊन तो यशस्वी करण्याचा प्रयत्न करेन. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. सगळ्यांचा संकल्प घेऊन झालाय असं मी आता म्हणजे गृहीत धरते आणि आता आपण पुढे जाऊया. आता आपण थोडंसं श्रील प्रभुपाद यांचं चरित्र अभ्यासणार आहोत. ज्यांनी ही भगवद्गीता अनुवादित केली त्यांच्याविषयी एक 5 ते 7 मिनिटात आपण माहिती घेऊया त्यांच्या चरित्राविषयी आणि त्यानंतर आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाकडे वळतो आहोत. तर आपण त्या चरित्रावर जाऊया. माताजी फर्स्ट चॅप्टरची स्लाइड किंवा ह्याच्यातच आहे चरित्र. सुरुवातीला ज्या सूचना आहेत त्यानंतर श्रील प्रभुपादांचं जे चित्र आहे ना तिथं घ्या म्हणजे आपण इथेच पूर्ण करू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. माझा आवाज येतो ना? हरे कृष्णा. हा येतोय माताजी येतोय. हा हा हा. पहिल्या स्लाइडवर येऊया. श्रील प्रभुपादांचं चित्र आहे तिथे येऊया. हरे कृष्णा. ह्याच्या आधी माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा. माझा आवाज येतो कुमुद माताजी? श्रील येस प्रभुपाद माताजी येतो. हो येतो. चेहऱ्याचं चित्र आहे ना त्यांच्या तिथे येऊया. ओके. हा हा ह्याच्यानंतर हा आवाज ऐसे भाई कोई बात नहीं आई जो अभी तक. एक मिनिट होल्ड करो भाई. एक मिनिट हा माताजी. हा 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 इथेच इथेच. हा धन्यवाद खूप खूप धन्यवाद. तर आता हे चित्रात पहा हे आपले जे आहेत तर त्यांचं नाव काय आहे तर A.C. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद असं म्हटलं जातं. A.C. म्हणजे अभय चरण अरविंद हे त्यांचं नाव आहे. इथे स्लाइड मध्ये नाहीये. तर त्यांना काय म्हटलं जातं तर अभय चरण अरविंद म्हणजे A.C. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. तर हे कोण आहेत तर हे आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य आहेत. म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय म्हणजे इस्कॉन या शब्दाचा अर्थ असा आहे की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा संघटन म्हणजे इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच ISCO म्हणजे हा जो आहे KCON इस्कॉन हा जो शब्द आहे तर तो असा बनलाय. तर ह्याचा अर्थ काय होतो तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा संघटन म्हणजे श्रील प्रभुपाद जे आहेत तर त्यांनी ह्याची स्थापना केली आणि त्यांच्या शिकवणीवर आधारित त्यांच्या मार्गदर्शनावर आधारित भगवद्गीता जी आहे तर ती जशी आहे तशी त्यांनी अनुवादित केलेली आपण अभ्यासणार आहोत. आता आपण पुढे जाऊया. हा मग त्याची पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा आता हे श्रील प्रभुपाद नेमके कोण आहेत हे आपण समजून घेऊया. तर श्रील प्रभुपाद जे आहेत तर त्यांचा जन्म कलकत्त्यामध्ये 1896 साली झाला. त्यांना कृष्ण कृपामूर्ती असं म्हटलं जातं आणि असं का म्हटलं जातं तर कृष्णांच्या कृपेने त्यांच्या माध्यमातून इतकं मोठं म्हणजे जगभरामध्ये असं जे कार्य आहे तर ते झालं आणि मग ते कसं घडलं हे समजून घेऊया. तर जे श्रील प्रभुपाद आहेत ना तर त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षीच त्यांनी जी आहे तर ती भक्तीची सुरुवात केली. म्हणजे भक्तीला कुठलंही वय नसतं पहा. म्हणजे आपण कुठल्याही वयात असू आणि कुठल्याही आपल्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये असू तर आपल्याकडून भगवान जे आहेत तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा होऊ शकते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपाद. मग अशी आणि कुणाला भक्ती जमली होती तर ध्रुव महाराज पहा. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी कठोर तप केलं होतं. मग भगवान जे आहेत तर त्यांनी येऊन त्यांना आशीर्वाद दिला किंवा प्रल्हाद महाराज आहेत पहा की ज्यांनी काय केलं होतं आपली जी माता आहे कयाधू माता तिच्या म्हणजे आईच्या पोटामध्येच काय केलं होतं तर नारद मुनींचे छान उपदेश ऐकले होते आणि ते भगवानांचे भक्त बनले पहा. म्हणजेच काय की भक्ती जी आहे ती वयाच्या कुठल्याही म्हणजे जे आहे तर त्या टप्प्याला सुरू होऊ शकते. मग श्रील प्रभुपादांची अशी भक्तीची सुरुवात आहे तर ती वयाच्या 5व्या वर्षापासूनच सुरुवात झाली पहा.
आता हे जे चित्र आहे ते त्यांनी अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्कोला पहिली जी आहे तर ती रथयात्रा संपन्न केली होती जगन्नाथांची. म्हणजे जगन्नाथ जे आहेत तर त्यांचे अर्चविग्रह जे आहेत तर त्याच्यामध्ये 3 असतात, बलदेव, सुभद्रा आणि जे आहेत जगन्नाथजी. तर त्यांचे 3 स्वतंत्र रथ आणि त्यांची रथयात्रा त्यांनी अमेरिकेतले असे लोक की ज्यांना भक्ती माहित नाही, ज्यांना कृष्ण माहित नाहीये कोण आहेत, तर अशा लोकांना कृष्ण भक्तीचं विज्ञान त्यांनी शिकवलं आणि त्यांना हरे कृष्ण महामंत्र दिला. अनेक शिष्य त्यांनी दीक्षित केले, 10,000हून अधिक अनेक अनुयायी आणि सगळ्या जगभर कृष्ण भक्तीचा, हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार प्रसार केला. म्हणजे भक्ती कशी आहे, इन्फेक्शियस आहे, आपण म्हणतो ना, संसर्गजन्य म्हणतो तशी. म्हणजे उच्च कोटीचे भक्त असतात, उच्च कोटीचे जे असे शुद्ध पुरुष असतात, महात्मे असतात, त्यांच्या संपर्कात आलं तर काय होतं, असे जे असतात जनसामान्य त्यांचा उद्धार होतो पहा. आणि त्यांना देखील कृष्णांची कृपा मिळते पहा. तर त्याचं उदाहरण म्हणजे काय, तर हे अमेरिकेतले लोक की जे पूर्णतः आधुनिक संस्कृतीमधलं जीवन जगत होते. म्हणजे तो काळ असा होता, थोडक्यात मी सांगेन, की जेव्हा दुसरं महायुद्ध झालेलं होतं आणि त्यामुळे काय झालं होतं की त्याचा जो परिणाम होता तो त्या अमेरिकेमध्ये म्हणजे त्या अमेरिका देशामध्ये काय बघायला मिळत होता, तर वैफल्यग्रस्त तरुण पिढी झाली होती. त्यांना काय करूया कळत नव्हतं. आता जशी आपली आधुनिक संस्कृती आहे ना भारतामध्ये उच्च कोटीला पोहोचलेली, तसा तो 70चा काळ होता. तेव्हा 70च्या दशकात तिथं तसं वातावरण होतं आणि त्यावेळेला काय होतं की तरुण पिढी आहे तर ती वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडली होती. मद्य, त्यानंतर ड्रग ॲडिक्शन्स, वेगवेगळे गांजा किंवा ते अफू यांचे प्रकार आणि त्यामुळं ते सगळे असे हिप्पी म्हणून म्हणजे अशा पद्धतीचे टोळ्या फिरायच्या तिथे अमेरिकेमध्ये आणि ह्याचा परिणाम काय की अतिसुख, त्यांची रेलचेल आणि युद्ध आणि त्याचे परिणाम. तर ह्यामुळे वैफल्यग्रस्त पिढी झाली होती. पालकांना ह्या मुलांना आटोक्यात कसं आणायचं अशी पद्धतीनं तिथं परिस्थिती होती आणि त्यावेळेला श्रील प्रभुपाद तिथे पोहोचले आणि त्यांनी त्यांना काय केलं, भगवत भक्तीचा प्रचार प्रसार केला. त्यांना भक्तीमध्ये आणलं, त्यांना कृष्णांच्या भक्तीचं विज्ञान सांगितलं आणि अशा पद्धतीनं त्यांचं जीवन आनंदी, सुखी, समृद्ध केलं पहा. म्हणजे काय की आपण ह्या महात्म्यांची चरित्र का अभ्यासायची किंवा त्यांचं जीवनचरित्र आपण का अभ्यासतोय, तर त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्या जीवनामध्ये त्यांनी केलेले जे संघर्ष आहेत त्यांनी आपण कसे दृष्टिकोन घ्यायचे, आपल्या जीवनामध्ये आपण कसं सतत पुढे चालायचं, यश मिळवायचं, हे सगळं आपल्याला त्यातून शिकायला मिळतं ना. तर पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हा, इथे चित्रात पहा दाखवले, इथं 1 नंबरचं चित्र आहे, श्रील प्रभुपाद आहे. तर त्यांनी वयाच्या 5व्या वर्षी, त्यांच्या वडिलांचं नाव होतं गौर डे. एक वैष्णव कुटुंब होतं, आचार्य कुटुंब होतं ते, वैष्णव कुटुंब असल्यामुळे तिथं आणि ते आचार्यांचं कुटुंब होतं त्यामुळे तिथं कृष्ण भक्ती रुजलेली होती. तर त्यांनी वडिलांना सांगितलं, ते कलकत्त्यात राहत होते ना, तर तिथे जगन्नाथांची रथयात्रा काढली जाते, मग मला पण तशी काढायची सांगितलं. मग त्यांच्या वडिलांनी काय केलं, त्यांना असा छोटा लाकडी रथ करून दिला आणि मग त्यांचे सगळे मित्रमंडळी जमले, बालगोपाळ. मग त्यांनी ती रथयात्रा 7 दिवस असते तशी संपन्न केली जशी तिथे असते आणि मग आजूबाजूचे शेजारी जे होते सगळ्यांनी मिळून गोडधोड जेवण केली आणि असा प्रसाद केला आणि त्याचं वितरण केलं आणि अशा पद्धतीनं सुंदर पद्धतीनं ती रथयात्रा संपन्न केली. पहा, हे रथ ओढताना ते दिसतात आहे. तर अशा पद्धतीनं रथयात्रा त्यांनी संपन्न केली होती. म्हणजे ह्याच्यातून आपण काय शिकायचं, तर भक्ती ही कुठल्याही जीवनाच्या स्तरावर आणि कुठल्याही वयात आपल्याला करता येते. मग आता हे त्यांचे गुरु आहेत. 1922 साली त्यांना पहिल्यांदा गुरूंची भेट झाली. त्यांचं नाव भक्ती सिद्धांत सरस्वती आणि हे श्रील प्रभुपाद आहेत. मग त्यांनी काय सांगितलं, त्या तरुण त्यांना प्रत्यक्ष भेटीत म्हणजे पहिल्या भेटीत खूप आवडला आणि त्यांचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व त्यांनी पाहिलं आणि काय सांगितलं की तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये परदेशामध्ये जाऊन म्हणजे पाश्चात्य देशामध्ये जाऊन या वैदिक ज्ञानाचा प्रसार करा आणि इंग्लिश भाषेमध्ये हे विचार आपले जे आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कृष्ण भक्तीचं विज्ञान पोहोचवा आणि गुरूंचा उपदेश त्यांनी पाळला पहा. आणि त्यांनी वयाच्या साधारण 17व्या वर्षी म्हणजे 65 नंतर सगळ्यांचं रिटायरमेंटचं वय असतं तेव्हा सगळे आराम करतात, हो की नाही, विश्रांती घेतात, म्हणजे पेन्शनर्स लाईफ जगतात. पण त्या वयात ते अमेरिकेमध्ये त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि तिथे काय केलं, लोकांना कृष्ण भक्तीचं विज्ञान आहे तर ते सांगितलं पहा. म्हणजे पहा, गुरूंची आज्ञेचं म्हणजे पालन करण्यासाठी त्यांनी म्हणजे अशा पद्धतीचे खडतर प्रयत्न केले आणि त्यांनी वयाच्या म्हणजे 65 नंतर हे सगळे प्रयास आहेत तर ते यशस्वी केले. आता 1950 साली लीग ऑफ डिओटीज नावाची झाशीला त्यांनी संघटना स्थापन केली. म्हणजे ते विश्व
संपूर्ण म्हणजे विश्व आहे. तर त्याला संदेश देण्यासाठी म्हणजे अशा पद्धतीचं ते संघटन होतं. पण तिथे काय झालं थोडंसं तिथं जागेचा प्रश्न आणि अशा तांत्रिक गोष्टी ज्या आहेत, तर तांत्रिक गोष्टींच्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळं त्यांनी जे संघटन स्थापन केलं होतं तिथं आणि प्रवचन सुरुवात केली होती, पण तिथून ते वृंदावनला निघून गेले. आता इथे चित्रात थोडीशी माताची स्लाइड एक वर घेऊया म्हणजे चित्र दिसेल हे. तर इथे चित्रात त्यांनी काय इथं जे चित्र आहे तर त्यांनी भागवत जे आहे म्हणजे भागवत जो ग्रंथ आहे तर त्याचे 18,000 श्लोक आहेत. तर त्याचं त्यांनी ट्रान्सलेशन म्हणजे त्याचा अनुवाद करायला सुरुवात केली होती वृंदावनला जाऊन. तिथे ते राहिले होते. म्हणजे त्यांनी तिथे राहून काय केलं तर अनुवादित करायला सुरुवात केली. मग त्याचं पहिल्या 3 खंडांचं प्रकाशन आहे ते 1962 ते 65 साली केलं. मग त्यावेळेचं हे चित्र आहे. मग त्यांनी काय केलं होतं बॅक टू गॉड हेड नावाचं एक मॅगझिन म्हणजे पाक्षिक तयार केलं होतं आणि त्याचं लिखाण म्हणजे टायपिंग त्याचं सगळं संकलन सगळ्या गोष्टी वितरण स्वतः तेच करायचे. म्हणजे 1944 साली त्यांनी ते निर्माण केलं आणि मग ते काय करायचे वृंदावनहून दिल्लीला जायचे आणि तिथे ते सगळं वितरण करायचे. मग तिथे एका चहावाल्याच्या दुकानात जाऊन ते बसायचे आणि मग तिथे येणाऱ्या लोकांना ते जे आहे तर ते हे जे बॅक टू गॉड हेड आहे तर हे पुस्तक आहे म्हणजे क्षमा असावी, हे जे पाक्षिक आहे तर ते घ्यायला ते विनंती करायचे. मग काय व्हायचं की तिथे येणारे ते लोक आहेत तर ते घ्यायचे. मग अशा पद्धतीने ते वितरण करायचे. मग त्या काळात त्यांना आर्थिक समस्या खूप भेडसावल्या म्हणजे ह्या पाक्षिकाचं वितरण करण्यासाठी. पण ते जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा त्यांच्या सगळ्या भक्तांनी त्याची जबाबदारी घेतली आणि आज तागायत हे बॅक टू गॉड हेड मॅगझिन वेगवेगळ्या 33 पेक्षा जास्त भाषांमध्ये वितरित केलं जातं पहा. म्हणजे कृष्णांची योजना पहा आणि अत्यंत सुंदर पद्धतीचं त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय हाताळले जातात. आपणही वाचायला हरकत नाही, ऑनलाईन ते अवेलेबल आहे. मग आता इथं आपण समजून घेऊया की 1945 साली साधारण 45 सालानंतर म्हणजे त्यांना गौडीय मठाचे जे संस्थापक आहेत तर म्हणजे तर त्यांनी गौडीय मठाकडून त्यांना भक्तिवेदांत स्वामी अशी पदवी दिली पहा. त्यांचा आध्यात्मिक ज्ञानातला व्यासंग आणि हे पाहून आणि 1932 साली ते त्यांचे जे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्याकडून ते दीक्षित झाले, त्यांचे भक्त झाले आणि त्यांनी वैदिक ज्ञानाचा प्रसार सुरू केला. मग साधारण आता 1946 साली ते अशा पद्धतीने या उपाधींनी नामांकित झाल्यानंतर म्हणजे साधारण 1950 साली म्हणजे त्यांचं जे वय आहे तर त्याच्या 54व्या वर्षी तर त्यांनी काय केलं वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार केला आणि ते वृंदावनला जाऊन राहिले आणि तिथे त्यांनी मग स्वतःच्या स्वाध्यायासाठी म्हणजे अध्ययनासाठी लिखाणासाठी असा वेळ तिथल्या राधा दामोदर मंदिरामध्ये ते जाऊन राहिले आणि तिथे व्यतीत करायला सुरुवात केली आणि मग तिथं त्यांनी ग्रंथांचं वेगवेगळ्या संकलन करायला सुरुवात केली. त्यापैकी हा भागवत ग्रंथ. आता पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या स्लाइडवर जाऊया. हा आता हे जलदूत नावाचं जहाज आहे. हे जे जहाज आहे ह्या जहाजामध्ये बसून ते अमेरिकेला गेले. तर आता हे जे जहाज आहे ते ती जी कंपनी आहे तिचं नाव म्हणजे त्या कंपनीचं नाव आहे स्टीमशिप्स इंडिया कंपनी आणि त्याच्या मालकीनबाई होत्या सुमती मोरारजी. त्यांना त्यांनी विनंती केली. मग त्या म्हणाल्या इतकं वय आहे तुमचं तुम्हाला तिकडची थंडी झेपणार नाही. मग ते म्हणाले नाही मला जायचंय. मग ते जे जहाज आहे म्हणजे जे हे जलदूत तर ह्या बोटीमध्ये हे मालवाहू जहाज आहे. तर ह्या जहाजामध्ये ते कॅप्टन पंड्या म्हणून होते. तर त्यांच्या केबिनमध्ये बसून त्यांनी प्रवास केला आणि ते अमेरिकेला गेले. असा 35 दिवसांचा प्रवास केला त्यांनी आणि ते अमेरिकेमध्ये पोहोचले. जाताना त्यांना प्रवासामध्ये 2 वेळा हृदयविकाराचे झटके आले. पण त्यातून ते बरे झाले आणि तिथे पोहोचले. मग त्यांनी अशा पद्धतीने तिथे पहिलं पाऊल ठेवलं ज्या वेळेला तर त्यावेळेला ते तिथल्या फुटपाथवर जे आहेत तर तिथे गेले आणि हातामध्ये अशा पद्धतीचा मृदुंग गळ्यामध्ये अडकवलेला एका हातात करताल असं गळ्यात अडकवलेलं करताल एका हाताने ते वाजवायचे मध्येच मृदुंग म्हणजे त्याच्यावर थाप द्यायचे आणि
तोंडाने हरे कृष्ण महामंत्राचा जप अशा पद्धतीने त्यांनी फुटपाथवरून चालत जप करायला सुरुवात केली. मग त्यांच्या भोवती हे सगळे आजूबाजूनं फिरत असणारे हिप्पी जमले. मग त्यांनी विचारलं, तुम्ही हे काय करताय? मग त्यांनी सांगितलं, मी हरे कृष्ण मंत्राचा जप करतोय. मग त्यांनी माहिती दिली. मग अशा पद्धतीने हे जे हिप्पी आहेत तर हे सगळे त्यांच्याकडे वळायला लागले, आकर्षित व्हायला लागले. मग आता त्यांनी इथे अनेक अशी प्रवचनं त्यांच्यासाठी म्हणजे अशा लोकांसाठी त्यांनी द्यायला सुरुवात केली. मग आता इथे पाहतोय आपण हा जो चित्रात दिसतोय, मग त्याची थोडीशी स्लाइड वर घेऊया म्हणजे सगळ्यांना दिसेल. हा चित्रात दिसतोय हा जॉर्ज हॅरिसन म्हणून आहे. त्या काळातला म्हणजे तिथलाच नव्हे, संपूर्ण जगभरातला म्हणजे त्या काळातला टॉप म्हणू आपण तर असा तो पॉप सिंगर आहे. त्याचं नाव जॉर्ज हॅरिसन. त्याच्या भरपूर साऱ्या म्हणजे कॅसेट्स त्यावेळेला पॉप्युलर होत्या. त्याच्या गाण्याचे अल्बम पॉप्युलर होते. तर असा जो जॉर्ज हॅरिसन आहे तो त्यांचा भक्त बनला. त्या हरे कृष्ण महामंत्राच्या त्याच्या त्या काळात ऑडिओ कॅसेट्स होत्या. त्यांनी उच्चांक गाठला त्यावेळेला अमेरिकेमध्ये. इतका तो मंत्र लोकप्रिय झाला आणि तो त्यांचा भक्त बनला. आजही त्यांची कन्या पण भक्त आहे बरं का. आणि त्यांची पत्नी म्हणजे सगळाच परिवार भक्त बनला. आजही त्यांची कन्या अजूनही सेवेमध्ये आहे पहा. तर अशा पद्धतीनं त्यांना अनेक उच्च कोटीचे असे भक्त मिळाले आणि अनुयायी मिळाले. त्यांना त्यांनी दीक्षित केलं आणि असे 10,000हून शिष्य त्यांचे बनले. वेगवेगळ्या 25 देशांमध्ये त्यांचा प्रवास झाला पहा. हे तिथलं फार मोठं चर्च आहे. तर तिथे सुद्धा प्रचार प्रसार करून तिथल्या लोकांना त्यांनी भक्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मग आता पुढे जाऊ. होते. हा आता इथे पहा हे जे आहे ते फ्रँकफर्टचे जे बॅरन असतात म्हणजे महापौर म्हणायचं त्यांना, तिकडचे महापौर आपण म्हणू तर ते वॉर्न डरकेम म्हणून आहे. हे त्यांच्या खूप काळ संपर्कात होते आणि ते म्हणजे खूप असे हुशार व्यक्ती होते. तर त्यांना भेटून त्यांनी कृष्ण भक्तीचं महत्व सांगितलं आणि अशा पद्धतीनं प्रत्येक देशामध्ये जाऊन त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार केला आणि असे त्यांचे अनेक भक्त बनले पहा. अशा पद्धतीनं कृष्ण भक्तीचं विज्ञान त्यांनी सगळ्या लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल विश्वभरामध्ये हा प्रयत्न केला पहा. मग हे बॅक टू गॉड हेड मॅगझिन जे आहे तर त्याचं चित्र आहे. त्यांनी 80हून अधिक ग्रंथ लिहिले अमेरिकेमध्ये आणि 1965 साली ते जेव्हा अमेरिकेला पोहोचले पहिल्यांदा अमेरिकेला तर त्यानंतर त्यांनी जो प्रचार प्रसार केला त्यानंतर बरोबर 1 वर्षाने 1966 साली इस्कॉनची त्यांनी स्थापना केली. म्हणजे फक्त 40 रुपये हातात आणि अत्यंत खडतर असं प्रवास आणि अशा पद्धतीने त्यांनी वर्षभर परिश्रम घेतले आणि 1966 साली आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची निर्मिती झाली आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये जगभरामध्ये सगळी 108 मंदिरं 100हून अधिक गुरुकुल आणि कृषी समाज संस्था आणि ह्या सगळ्यांची निर्मिती झालेली त्यांनी पाहिली आणि 1977 साली म्हणजे त्यांचा तिरोभाव मानला जातो त्यावेळेला त्यांनी भगवतधामी त्यांनी निर्माण केलं. म्हणजे काय की अशा पद्धतीनं त्यांनी स्वतः लोकांना भक्तीत आणण्याचे प्रयत्न केले आणि अत्यंत यशस्वीपणे म्हणजे त्यांनी ते पार पाडले. त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी डल्लास आणि टेक्सासमध्ये गुरुकुलची स्थापना केली. त्यानंतर 1972 मध्ये भारतामध्ये पण कोनशिला समारंभ झाला. जुहू चौपाटीचं जे मंदिर आहे. 1975 मध्ये वृंदावनमध्ये रमण रेती म्हणून जे ठिकाण आहे तिथे कृष्ण बलराम खेळायला यायचे. तिथे त्यांनी काय केलं कृष्ण बलराम यांचं मंदिर म्हणजे आपलं इस्कॉनचं फार महत्वाचं मंदिर मानलं जातं. कृष्ण बलराम टेम्पल इस्कॉनचं तिथे आहे. अवश्य जाऊन भेट द्या. तर त्याचं त्यांनी स्थापना केली आणि ते बांधून म्हणजे पूर्ण झालं. त्यानंतर मग रामनवमीच्या दिवशी त्याचं उद्घाटन झालं. मग आता मायापूरचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे तर तो त्यांनी निर्माण केला. म्हणजे तिथं वैदिक जे आहे संशोधन आणि आंतरराष्ट्रीय जे केंद्र म्हणू आपण सगळ्या भक्ती मार्गातल्या सगळ्या लोकांना एकाच ठिकाणी येता यावं आणि भक्तीचं विज्ञान शिकता यावं अशा पद्धतीचं ते महत्वाकांक्षी तो प्रोजेक्ट होता आणि त्याचं आजही बांधकाम सुरू आहे आणि आता शेवटच्या टप्प्याला आलंय आणि 2025 मध्ये त्याचं उद्घाटन आहे आणि इतकी वर्ष सुरू असलेला अतिमहत्वाचा आणि महत्वाकांक्षी तो प्रोजेक्ट आहे. आपल्या गुरु महाराजांच्या कृपेने त्यांच्याकडे त्यांनी जबाबदारी स्वीकारली सोपवली आणि त्यांच्या कृपेमुळे हा सगळा पूर्ण झाला आहे. आता आपण पुढे जाऊया. हा माताजी.
हा आता हे जे आहेत हे इस्कॉन आपले मेंगलोर आहेत त्याचे म्हणजे तिथे जे आहेत अर्चविग्रह भगवान यांचे तर जे प्राणप्रतिष्ठा केलेले असतात त्याला अर्चविग्रह म्हणायचं. तर असे जे अर्चविग्रह आहेत त्यांचं नाव आहे श्री श्री राधा गोविंदजी. तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करूया. हा माताजी पुढची स्लाइड घेऊया. हा हे शिलप्रभुपादांसाठी त्यांच्या भक्तांनी बनवलेला सोन्याचा पॅलेस आहे, सोन्याचा राजवाडा आहे त्यांच्या स्मरणार्थ. हा माताजी पुढची स्लाइड घेऊ. हा थोडीशी वरती घेऊया, अर्धी येते कट होते. हा आता हे भक्तिवेदांत मॅनोर म्हणून आहे म्हणजे हे जे आहे तर हे युके मध्ये आहे. तर इथे अर्चविग्रह स्थापित त्यांनी केले. अशा वेगवेगळ्या देशात त्यांनी केलेले हे आता आपल्याला दिसतील. हा माताजी पुढचं स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा आता हे जे आहे तर हे चित्र आपण पाहतो ते युक्रेन मधला हा इस्कॉनचा एका उत्सवाच्या वेळेचं चित्र आहे. हजारो लाखो भक्त येऊन तिथे संकीर्तन करतायत पहा. आता रशिया आणि युक्रेन मध्ये आपले भरपूर इस्कॉनचे भक्त आहेत पहा. शिल प्रभुपादांच्यामुळे ते जे आहेत तर ते प्रेरित झालेले असे भक्त आणि तिथे मंदिर आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा हे डर्बन म्हणून जे आहे तर ते दक्षिण आफ्रिकेमधलं तिथलं मंदिर आहे आणि तिथले अर्च विग्रह आहेत श्री श्री राधा गोविंदाचे. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा मी जो मायापूरचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सांगितला तर हे मायापूरचं कोलकाता इथलं मंदिर आहे आणि हे अशा पद्धतीनं ते उभारलं गेलं आहे. हा मग त्याच्या पुढे जाऊ. हा अशा पद्धतीनं 25 देशामध्ये त्यांचा प्रवास झाला आणि कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार झाला. माताजी फर्स्ट चॅप्टर वर जाऊया. हा आपण थोडक्यात हा एक मिनिट हे इथेच पूर्ण करून घेऊ. एक मिनिट माताजी. माताजी हे इथेच पूर्ण करू. एकच मिनिट. हा हा थोडस आपण जिथे आलो होतो तिथे घेऊया. ह्याच्या आधी नमानिष्ठ दास प्रभूजींचं चित्र दाखवूया सगळ्यांना. हा हे जे आहेत हे परमपूज्य नामानिष्ठ दास प्रभूजी आहेत. आपल्या मंदिराचे अध्यक्ष आहेत. हे बीटेक आहेत IIT कानपूर मधून. त्यांनी आपली बीटेकची डिग्री घेतली. इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीमध्ये ते मोठ्या पदावर होते आणि ते कृष्ण भक्तीमध्ये आले आणि त्यांनी आपलं सगळं जीवन कृष्ण जे आहेत तर त्यांच्या सेवेसाठी समर्पित केले पहा. आणि 2003 पासून त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आणि 30 वर्षाच्या अथक परिश्रमाने आज मोठं मंदिर आपलं उभं झालं इस्कॉनला आणि त्याचं ऑगस्टमध्ये भव्य उद्घाटन आहे पहा. आपण यायला सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आपल्या गुरु महाराजांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचं आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळतंय आणि हा ऑनलाईन क्लास आहे, हा अभ्यासक्रम आहे, हा आपल्या नमानिष्ठ दास प्रभूजींच्या प्रयत्नातून सुरू झालाय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा भगवद्गीतेचा अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासणार आहोत. त्यांच्या चरणी वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आता आपण पुढच्या स्लाइड करूया. हा मग पुढची स्लाइड घेऊ. हा आता भगवद्गीता काय आहे ते आपण समजून घेऊयात. भगवद्गीता एक महाकाव्य आहे की ज्यामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणजे महात्मा गांधी काय म्हणतात त्याला आध्यात्मिक शब्दकोश म्हणतात. म्हणजे सगळ्या विश्वाला प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे असं म्हटलं जातं. आता शब्दकोशामध्ये कसे शब्द असतात की जे बोली भाषेमध्ये आपण वापरतो किंवा व्यवहारात जे वापरून आचरणात आणण्यासाठी त्याचा मतितार्थ आपल्याला अर्थ समजतो असे शब्द असतात. मग असेच भगवद्गीतेतले उपदेश आहेत की आपल्या सामान्य व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला कसे दृष्टिकोन घ्यायचे आणि जीवनात यशस्वी व्हायचं, आनंदी राहायचं आणि मनाला शांती मिळवायची हे आपल्याला भगवद्गीतेतले उपदेश शिकवतात. आणि म्हणून ते काय आहे आध्यात्मिक शब्दकोशांसारखे आणि सगळ्या जगाला प्रेरणा देणारं एकमेव पुस्तक आहे पहा. आता आपण पुढे जाऊ. हा आता जे लोक गीता वाचतात किंवा गीतेतल्या उपदेशांच्यावर चिंतन करतात तर त्यांचा रोज एक नवीन दिवस किंवा नवीन दिवसाला नवीन आनंद अर्थ प्राप्त होतोय असं त्यांना वाटतं. असं गांधीजींनी लिहिलंय पहा. किती सुंदर वाक्य आहे. त्याचबरोबर आईन्स्टाईन काय म्हणतात की त्यांनी जेव्हा भगवद्गीता वाचली किंवा वाचतात तेव्हा असं त्यांना वाटलं की म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांनी कसं अद्भुत हे ब्रह्मांड बनवले पहा. म्हणजे इतकं अद्भुत असं पद्धतीची रचना करणारे असे सर्वोच्च असे नियंत्रक म्हणजे कोण आहेत कृष्ण आहेत. पुढे आपण ते अभ्यासणार आहोत. तर अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. आता पुढे जाऊ आपण. हा पुढची स्लाइड.
आता भगवद्गीता बाजारामध्ये खूप सारे आहेत, 700-800 अनुवाद आहेत. मग आपण श्रील प्रभुपादांची इस्कॉनची भगवद्गीता जशी आहे तशी हीच का अभ्यासायची? तर हे आपण समजून घेऊया ह्या उदाहरणातून. तर आता इथे चित्रात पहा, ही जी आहे तार म्हणजे जी आहे मोबाईलची ही केबल म्हणू आपण, तार किंवा केबल. तर ही जर तुटली तर काय होईल? आपण चार्जिंगला जोडलं तर काय होईल? त्याच्यातून चार्ज नाही होणार आपला मोबाईल आणि चार्ज नाही झाला तर मग आपला डाटा ट्रान्सफर नाही होणार, हो की नाही? माहिती संकलित नाही होणार एक म्हणजे किंवा आपला मोबाईल चार्ज नाही झाला तर आपण त्याचा उपयोग नाही करू शकणार आणि ती माहिती संकलित करू शकणार नाही. म्हणजे काय होईल? खंडित होईल ती शृंखला, हो की नाही? मग तसंच आहे. कृष्ण जे आहेत तर त्यांचं जे ज्ञान आहे ना तर ते शिष्य उत्तराधिकार जे आहे तर ह्या शृंखलेतून यावं लागतं किंवा ह्या परंपरेतून यायला लागतं. म्हणजेच काय? तर आपण समजून घेऊया की कृष्णाने हे जे ज्ञान आहे ते चित्रात पहा. कृष्ण जे आहेत तर त्यांनी हे ज्ञान जे आहे ते ब्रह्माजींना दिलं. ब्रह्माजींनी हे त्यांचे शिष्य जे त्यांना नारद मुनींना ज्ञान दिलं. नारद मुनींनी त्यांचे शिष्य व्यास मुनींना ज्ञान दिलं. व्यास मुनींनी त्यांचे शिष्य मध्वाचार्यांना ज्ञान दिलं. अशा पद्धतीने ही गुरु शिष्य परंपरा आली चालत आणि ह्यातले 32वे गुरु म्हणजे आपले श्रील प्रभुपाद आहेत. मग त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती होते. त्यांचे गुरु होते ते गौरी किशोरीदास बापजी होते. त्यांचे गुरु होते भक्तिविनोद ठाकूर. त्यांचे गुरु होते जगन्नाथदास बापजी. अशी ही गुरु शिष्य परंपरा आहे आणि ह्याला काय म्हणायचं? ह्या परंपरेचं नाव काय आहे तर ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरा असं म्हटलं जातं. हे परंपरा प्राप्त ज्ञान आहे आणि अशा पद्धतीनं ही जी परंपरा आहे ह्यातून हे ज्ञान येतं. ते कसं असतं? शुद्ध असतं आणि कसं असतं तर ते निष्कलंक असतं आणि त्याचबरोबर कसं असतं तर जे कृष्णांना सांगायचंय ते जसंच्या तसं, जे कृष्णाने सांगितले ते जसं आहे तसं हे गुरुशिष्य परंपरेतून आपल्यापर्यंत येतंय पहा. म्हणजेच काय? की एखादा भगवान यांचा शुद्ध भक्त आहे, तो कृष्णांना काय सांगायचंय हे सांगेल. पण एखादा की जो व्यावसायिक आहे, तो काय करेल? आपल्या मनाने आणि बुद्धीने, तर्काने अनुवादित करेल जे भाषांतर भगवद्गीतेचं. मग ते जे आहे तर ते योग्य होणार नाही. म्हणजे एखादा भक्त काय करेल? ती सेवा म्हणून जे कृष्णांना सांगायचंय ते जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यामुळं कृष्णांचे उपदेश जसेच्या तसे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य श्रील प्रभुपाद यांनी केलेलं आहे आणि ते अशा पद्धतीनं तो अनुवाद केलेला असल्यामुळं त्याचं नाव काय आहे? भगवद्गीता ॲज इट इज, जशी आहे तशी. जे कृष्णाने सांगितलंय ते तसंच्या तसं आपल्यापर्यंत आलं आणि त्यामुळे आपण लाभान्वित झालो. मग अशा पद्धतीनं भगवद्गीता आहे तर ती आपण अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाईड घेऊ. हां, आता भगवद्गीता हा फार मोठा विशाल ग्रंथ आहे. आपल्याला म्हणजे त्याचं अध्ययन करायचं तर 1 वर्ष लागेल म्हणजे सखोल अध्ययनासाठी. मग 18 दिवसात काही आपण इतकं सगळं नाही करू शकणार आहे. मग आपण काय करणार आहोत, की कृष्ण आणि अर्जुन ह्यांच्यामध्ये जो संवाद झाला, त्यांच्या विचाराचे जे म्हणजे आहेत तर त्याच्यावर त्यावर म्हणजे त्या विचारप्रवाहावर आपण आपलं ध्यान केंद्रित करणार आहोत, की त्याद्वारे आपल्याला असे उपदेश मिळणार आहेत, की जे आपल्याला जीवनामध्ये परिपूर्ण आनंद समाधान आणि शांती आणि यश देण्यासाठी कारणीभूत ठरतील. म्हणजेच काय? त्याचा उद्देश काय आहे, की गीताच्या सखोल अध्ययनासाठी आपण तयार होणार आहोत. मग आता पुढे जाऊ आपण. हां, मग त्याची पुढची स्लाईड. मग हा 18 दिवसाचा कोर्स आहे. 1 तास आपला क्लास चालेल. दररोज 1 अध्याय आपण पूर्ण करू आणि या एका अध्यायामध्ये त्या अध्यायातले मुख्य श्लोक आपण पूर्ण करू. त्यानंतर प्रश्नोत्तराचा आपला क्लास होईल आणि प्रतिदिन तुम्ही काय करायचंय? आपले प्रश्न सोडवायचे आहेत. त्यात काही अडचण आली तर आपण विचारू शकता. मग आता पुढे जाऊ आपण. हां. मग आता ह्या कोर्समुळं काय होईल, की आपण सखोल अभ्यासासाठी तयार होऊ. म्हणजे इथं पहिली लेव्हल आपण उत्तीर्ण झालो, की दुसरी लेव्हल कृष्ण साधक म्हणजे अजून एक-एक श्लोक अभ्यासायचा असतो, अजून सखोल. मग त्याच्यापुढे श्रील प्रभुपादांचा आश्रय मिळतो आपल्याला. मग त्यानंतर तिसरी म्हणजे आपण तिसरी लेव्हल, चौथी लेव्हल आणि त्यानंतर 5वी असे 6वी अशा लेव्हल आहेत. मग आश्रय मिळाल्यानंतर आपण पहिलं म्हणजे मग त्यानंतर आपल्याला गुरु जे आहेत, तर त्यांचा आश्रय मिळतो. म्हणजे गुरूंकडून आपण दीक्षित होतो आणि त्यानंतर पहिली दीक्षा होते आणि त्यानंतर दुसरी दीक्षा म्हणजे ब्राह्मण दीक्षा. मग हे जीवनातले टप्पे आहेत. असे आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होत जातो. आता पुढे जाऊ आपण. हां, म्हणजे काय, की हळू-हळू आपण एक-एक पाऊल टाकत भक्ती मार्गावर पुढे जाणार आहोत, की पहिल्यांदा श्रद्धावान होऊ आपण. मग त्यानंतर आज संकल्प घेतला, मग श्रद्धावान झालो दुसऱ्या लेव्हलला, मग कृष्ण सेवक झालो, मग साधक झालो, प्रभुपदांचा आश्रय घेतला, मग गुरुचरणांचा आश्रय घेतला आणि त्यानंतर दीक्षित झालो. हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. मग आता पुढे जाऊया आपण. हां, माताजी आपण आता फर्स्ट चॅप्टरवर जाऊया. अ, ही स्लाईड हे जे आहे ते बंद करावं लागेल प्रेझेंटेशन आणि पहिल्या चॅप्टरवर जायला लागेल. फर्स्ट चॅप्टरचं प्रेझेंटेशन.
हा त्याची 2 नंबरची स्लाइड घेऊया. नाही हेच शिकवलंय आपण. पुढे जाऊया आपण. ह्यात पुन्हा चरित्र आहे, आपण पुढे जाऊ. हा हा इथे इथे ह्याच्या अलीकडे, ह्याच्या अलीकडे थोडं. हा इथे. हा. आता भगवद्गीता जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे वेगवेगळे श्लोक आहेत त्यापैकी 575 श्लोक कृष्णांनी जे आहेत तर त्यांचे आहेत, म्हणजे त्यांचे उपदेश आहेत. अर्जुनाचे 83 श्लोक आहेत, संजयाचे 41 श्लोक आहेत आणि धृतराष्ट्र जे आहेत तर त्यांचा 1 श्लोक आहे. तर अशा पद्धतीने एकूण 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये आणि ते आपण अभ्यास म्हणजे ते जे आहे तर ती भगवद्गीता आपण जी श्रील प्रभुपाद यांनी अनुवादित केली तर ती अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा तर भगवत गीता जी आहे, मग त्याची आधीची स्लाइड, त्याच्या आधीची स्लाइड. हा भगवद्गीतेमध्ये 5 विषयांची चर्चा आपल्याला अभ्यासायला मिळेल. तर ती कुठली झाली आहे? तर पहिलं म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे काय, की आपल्यासारखे म्हणजे आता आपण कोण आहोत मग हे आधी समजून घ्यायला पाहिजे. तर आपण भगवान श्रीकृष्ण यांचे जीवात्मक अंश आहोत आणि भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत तर ईश्वर किंवा त्यांना ब्राह्मण, आत्मन, परमात्मा म्हटलं जातं. तर असे सर्वोच्च नियंत्रक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांचे आपण जीवात्मक अंश आहोत आणि ते कोण आहेत सर्वोच्च नियंत्रक आहेत. म्हणजे आता हे कसं समजून घ्यायचं आपण तर थोडक्यात पहा, एखादं मशीन आहे हो की नाही, यंत्र आहे, तर त्याचे जे वेगवेगळे पार्ट आहेत मशीनचे म्हणजे त्याचे अवयव आहेत बरोबर. मग त्या मशीनचं कार्य जेव्हा होतं सगळं, तर त्या मशीनचं कार्य होत असताना त्याचे अवयव जे असतात सगळे म्हणजे पार्ट असतात ते सहयोगी म्हणून कार्य करतात आणि म्हणून त्या मशीनकडून ते म्हणजे कार्य होतं, ती कृती घडते, जी काही कृती घडते मशीनची. म्हणजेच काय, की त्याचे जे अवयव आहेत ते सहयोगी म्हणून कार्य करतात. त्याचे जे पार्ट्स आहेत ते सहयोगी म्हणून कार्य करतात. मग तसंच आहे भगवान जे आहेत ते सर्वोच्च नियंत्रक म्हणजे मूळ जे मशीन आहे तर तसं आणि म्हणजे अवयव त्याचे आहेत ते सहयोगी म्हणजे कोण तर गौण ईश्वर आहेत. मग असे जे आहोत ते म्हणजे आपण जीवात्मक अंश आहोत भगवान यांचे. तर आता जे भगवान आहेत ते नियंत्रण कसं करतात, सर्वोच्च नियंत्रक का म्हटले त्याला, तर ते आपण समजून घेऊ. म्हणजे आपण भगवान यांचे अंश आहोत आणि आपण शरीर नसून आत्मा आहोत, चित्कण आहोत, एक आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत भगवान यांचे. आणि भगवान कसे पूर्णतः आध्यात्मिक आहेत. मग त्यांचा एक अंश म्हणजे कसं तर अग्नी असेल एखादा तर त्याची एक ठिणगी म्हणजे आपण आहोत. भगवान म्हणजे अग्नी असेल तर मग अग्नीमध्ये जे गुण आहेत तेच आपल्यामध्ये आहेत पहा. म्हणजे उष्णता आणि ताप हे सगळे गुण आपल्या म्हणजे अग्नीमध्ये जसे असतात तर तसेच त्या ठिणगीमध्ये, मग तसेच कृष्णामध्ये जे गुण आहेत ते सगळे आपल्यामध्ये आहेत पहा. फक्त आध्यात्मिक स्तरावर म्हणजे परिमाणाने कृष्ण भिन्न आहेत आपल्यापेक्षा आणि कसे आहेत ते गुणांनी आपण कृष्णांशी समान आहोत. मग आता आपण समजून घेऊया की कृष्ण कसं नियंत्रक आहेत सर्व म्हणजे गोष्टींचे किंवा सर्वोच्च नियंत्रक का म्हटलंय त्यांना. तर आपण समजून घेऊ की एखादी मोटर कार आहे, ती भावनिकाचा छोटासा मुलगा जेव्हा पहिल्यांदाच पाहतोय तो काय म्हणेल की घोडा किंवा उंट ह्यांच्यासारखं हे 4 पायाचं काहीतरी पळणारं दिसतंय. पण आता आपल्यासारखा बुद्धिमान व्यक्ती असेल तर तो काय म्हणेल, हा ही मोटार कार आहे आणि ह्याच्यात काय आहे अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे काय तर ही जी टेक्नॉलॉजी आहे तर ही सगळी जी आहे तर ही म्हणजे ही जी आहे ही निर्माण करणारं कुणीतरी आहे बरोबर. आणि ही टेक्नॉलॉजी आहे तर ती सगळी निर्माण कोणी केली तर त्या इंजिनियरनं ज्यांनी ही घडवली का, तर तो म्हणजे कोण आहे तो श्रीकृष्ण की जो ह्या सगळ्या गोष्टींचा निर्माता. आणि हे सगळं मग जो निर्माण करतो तोच नियंत्रण करण्याची क्षमता बाळगतो किंवा तिथे काही फॉल्ट आला तर त्या इंजिनियरलाच कळतं. ते चालवायची काम आपण फक्त करतो, कार चालवायची प्रशिक्षण घेऊन हो की नाही. मग तसंच कार्य आहे आपलं. आपण आत्मा म्हणून आपल्याला जे भगवान शरीर देतात ते फक्त आपण काय करत असतो तर जसा गाडीचा ड्रायव्हर तर त्या पद्धतीनं आपण त्याचा चालक असतो. म्हणजे थोडक्यात आपला आत्मा हा आणि आपण कोण आहोत शरीर नसून आत्मा आहोत आणि आपल्या सर्वांचं नियंत्रण करणारे कोण आहेत तर सर्वोच्च नियंत्रक असे भगवान श्रीकृष्ण की ज्यांना ईश्वर असं म्हटलंय. मग जीव जो आहे तर तो म्हणजे आपण आहोत. मग आता जीव जो आहे तर तो भगवान यांचा अंशात्मक भाग आहे. मग आता प्रकृती म्हणजे काय तर आपल्याला भोवती आजूभोवती आपल्या आजूबाजूला जे काही दिसतं डोंगर, दऱ्या,
हे सगळं म्हणजे सृष्टी ही सगळी किंवा आजूबाजूला जे काही दिसतं म्हणजे पृथ्वीवरती जे काही आपल्याला सगळं दिसतं, हा पृथ्वी लोक आहे, तर अख्ख्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला काय जे दिसतं, आकाश, समुद्र हे सगळं म्हणजे पशु पक्षी जीव सगळे चर अचर सगळ्या गोष्टी, ही म्हणजे भौतिक प्रकृती असं म्हटलंय. मग ही जी भौतिक प्रकृती जी आहे, तर ही भौतिक प्रकृती 3 गुणांनी युक्त आहे. ते म्हणजे सत्व, रज, तम. सत्व गुण म्हणजे सगळ्यात चांगुलपणाची कृती, तर रजोगुण म्हणजे सगळ्या म्हणजे आशा, आकांक्षा आणि न संपणाऱ्या इच्छा, लोभी वृत्ती. त्यानंतर तमोगुण म्हणजे सगळ्या मूर्खपणाच्या कृती. मग अशा पद्धतीनं ह्या 3 गुणांनी युक्त असलेली ही प्रकृती आहे. तर तिच्या प्रभावाखाली आणि काळ हा काय आहे, तर वेळेचा पालक आहे. म्हणजे काय, की काळाच्या म्हणजे नियंत्रणामध्ये आणि देखरेखीखाली आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी युक्त असं काय करतो जीवात्मा जो आहे, तर तो इथं येऊन काय करतो, तर कर्म करतो, कृती करतो. मग आता ते कर्म करतो म्हणजे काय, तर ते जे कृती करतो, तर त्यानुसार त्याला त्याचं जे फळ आहे तर ते भोगावं लागतं. म्हणजेच काय, हे जे कर्म आहे ना, त्याच्यावर आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते कसं मिळणार हे अवलंबून आहे. ते कसं अवलंबून आहे, तर आपण समजून घेऊया. एखादा व्यापारी आहे, तर त्याने खूप काबड कष्ट केले आणि रोज बँकेत त्यांनी पैसे साठवले अशा पद्धतीनं. मग त्याला जेव्हा उपयोग म्हणजे लागणार असेल त्या पैशांचा किंवा उपयोग करायचा असेल, तर त्यावेळेला त्याला ते पैसे उपयोगाला येणार. मग आता एखादा व्यक्ती आहे, म्हणजेच काय की त्याने ते पैसे वापरले आणि तो सुखी समाधानी झाला. मग एखादा व्यक्ती आहे, त्याला व्यापारामध्ये काय झालं की नुकसान झालं खूप आणि मग त्यामुळं त्या म्हणजे त्याच्यावर अशी म्हणजे खूप कफल्लक व्हायची वेळ आली आणि मग त्यामुळे काय झालं की त्याचं पैशाचं नुकसान झाल्यामुळं त्याच्या जेव्हा गरजा होत्या पैशांच्या किंवा इतर गरजा होत्या त्या भागवायला त्याला काही त्याच्याकडे धन नव्हतं. म्हणजेच काय, त्याच्या वाट्याला दुःख आलं. मग हे ज्या पद्धतीचं आपलं कर्म होतं त्यानुसार त्याचं फळ मिळतं. म्हणजेच काय, की कर्म जे आहे ते आपलं अशाश्वत आहे आणि ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ईश्वर, जीव, प्रकृती, काळ ह्या कशा शाश्वत आहेत. मग आता हे कर्म आहे हेच कसं बदलायचं? हे आपल्यासारखा जो कोणी मनुष्य म्हणजे हे बदलायचं कसं हा शिकण्याचा प्रयत्न करतो, तो भगवद्गीता शिकण्यासाठी जो आहे तर तो पात्र आहे. म्हणजेच काय, की हे असं कर्म झालं पाहिजे, म्हणजे एकतर कुठलंही कर्म केलं की त्याला चांगला परिणाम मिळेल किंवा वाईट परिणाम असेल. मग आता असं कर्म आपण करण्याची कला आत्मसात करणार आहोत, की ज्याला चांगलाही परिणाम नको आणि वाईटही परिणाम नको. म्हणजेच काय, ते अकर्म झालं पाहिजे. मग त्याद्वारे काय करू, की आपण भगवत धामाची प्राप्ती करू किंवा आपण काय करू, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण वारंवार येतच असतो आपल्या अशा वेगवेगळ्या कर्माच्या फळाचं फलित म्हणून आणि अशा 84 लक्ष योनीतनं आपला प्रवास होत असतो. मग हे कशामुळे होतं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण काय येतो, तर आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्यानुसार. म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा किती असतात पहा, 84 लक्ष योनी प्रवास करून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. मग आता इथे जे कर्म आहे हे अशा पद्धतीनं करायचं की त्याला फलदायी परिणाम झाला म्हणजे निर्माण नाही झाला पाहिजे. मग तो कसा कर्म करायचा हेच आपण भगवद्गीतेतून शिकणार आहोत, की ज्या योगे ही जी शृंखला आहे जन्म मृत्यूच्या फेऱ्याची ही आपण खंडित करू आणि आपल्या मानवी जीवनाचं प्रमोच्च ध्येय काय आहे, तर भगवान यांची प्राप्ती करणे, भगवत धामाची प्राप्ती करणे, की जे आपलं मूळ घर आहे, जिथून आपण इथे आलो आहोत आणि आपण शरीर एखाद्या कपड्याप्रमाणे बदलत आहोत आणि प्रत्येक मृत्यूच्या वेळेला आत्मा एक शरीर टाकून दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असतो आणि अशा पद्धतीनं तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सतत प्रवास करत असतो. मग ही शृंखला कशी खंडित करायची, मग त्यासाठी काय करायचं, त्या कर्माचे फळ किंवा परिणाम आहेत ते कसे बदलायचे, की ज्याद्वारे आपण ही शृंखला खंडित करू, हेच आपण शिकणार आहोत भगवद्गीतेनं आणि हेच शिकण्याचं हे जे आहे तर ही महान कला किंवा हे शास्त्र आहे, की ज्याला कृष्ण भक्तीचं विज्ञान असं म्हटलंय. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हा, हे पण पाहिलं. ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे माताजी. हा, आता इथे आपण पाहू की आता अ, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीपूर्वी आपण थोडंसं समजून घेऊया की अर्जुनाची संभ्रम अवस्था ज्याला असमंजसपणा म्हटले का झाली होती. तर ह्याच्यासाठी थोडंसं आपण माहिती आधी घेऊया की हस्तिनापूर जे आहे तर तिथे व्यासमुनींच्या कृपेमुळं 3 पुत्र जे आहेत तर त्यांचा जन्म झाला. पहिला म्हणजे धृतराष्ट्र, तो जन्माने अंध होता. दुसरे पांडू आणि तिसरे विदुर. मग आता धृतराष्ट्र जे आहेत तर ते जन्माने अंध होते, त्यामुळे राज्याचा कारभार पांडू जे आहेत त्यांच्याकडे देण्यात आला आणि विदुर हे दासीपुत्र आहेत. मग आता
पांडू जे आहेत त्यांचा अकाली मृत्यू झाला. मग त्यामुळे काय झालं, की राज्याचा कारभार आहे तो धृतराष्ट्र जे आहेत तर ह्यांच्याकडे म्हणजे तो चालवण्यासाठी सोपवण्यात आला. आणि जेव्हा पांडूंचे पुत्र आहेत तर ते जेव्हा योग्य वयात येतील, कारण पांडव खूप लहान होते, तर त्यावेळेला ते जेव्हा योग्य वयात येतील तर तेव्हा त्यांच्या ज्येष्ठ पुत्र म्हणजे धर्मराज युधिष्ठिरांकडे हे राज्य सोपवण्यात यावं असं भीष्मांच्या मार्गदर्शनाखाली ठरलं. आणि हे सगळं म्हणजे अशा पद्धतीनं निर्णय झाला. पण काय झालं, की जेव्हा पांडव जे आहेत तर ते वयात आले म्हणजे मोठे झाले आणि त्यांनी आपलं राज्य मागितलं, त्यावेळेला धृतराष्ट्र जे आहे तर त्याचे पुत्र दुर्योधन यांनी सुईच्या टोकावर मावणारी भूमी सुद्धा मी तुम्हाला देणार नाही असं सांगितलं. आणि त्यामुळे हे युद्ध घडलं. मग आता ह्या युद्ध स्थळावर आपण जाऊया. इथे काय पाहतोय आपण, ह्या दोन पक्षामध्ये म्हणजे कौरव आणि पांडवांच्या मध्ये हे युद्ध घडलं. आणि कौरव किती होते, तर 101 होते. आणि जे आहेत पांडव आहेत तर ते 5 होते. मग आता इथे आपण समजून घ्या, की कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ चालवला आणि अर्जुन कुरुक्षेत्राची लढाई लढायला काही तयार नव्हता. मग आता अर्जुन जो आहे तो जेव्हा गेला रणांगणावरती आणि बरोबर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी त्यांनी कृष्णाला रथ न्यायला सांगितला. कृष्ण त्याचे सारथी आहेत. मग तेव्हा त्यांनी पाहिलं, की आपले आप्तेष्ट सगळे आलेले आहेत आणि हे सगळे पाहून युद्धामध्ये लढायला आपले नातेवाईक पाहून अत्यंत तो असमंजस म्हणजे संभ्रमावस्था झाली. आता मी काय करू? म्हणजे युद्ध करू की नको? आपले सगळे लोक पाहून युद्धाला लढायला आलेले. आणि तो श्रीकृष्णांना शरण गेला, की मला हे युद्ध करावंसं वाटत नाही आणि आता तुम्हीच सांगा मी नेमकं काय करू? आणि अशा पद्धतीने त्यांना प्रार्थना केली आणि परिणामी ही भगवद्गीता बोलली गेली. म्हणजे त्याला उपदेश म्हणजे गुरूंनी, जगद्गुरु श्रीकृष्ण आहेत, आदिगुरु त्यांनी जे केले तर ते म्हणजे भगवद्गीता आहे, की जी 48 मिनिटामध्ये रणांगणावरती बोलली गेली. मग अशी जी भगवद्गीता आहे तर ती आपण अभ्यासणार आहोत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, आता अर्जुन हवी हा अर्जुनाला जे उपदेश केले श्रीकृष्णांनी तर ते आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी भगवद्गीतेचं महत्व जे आहे त्याचं महात्म्य म्हणून हा श्लोक आहे त्यातला. सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. सगळी उपनिषद कशी आहेत गायीसारखी आहेत. आणि मग गायीचे दूध म्हणजे जे काढणारे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. कारण ते गोपालक आहेत, नंद महाराज आणि यशोदा यांचे पुत्र आहेत, हो की नाही, गोपालकांचे पुत्र आहेत. मग आता ते हे जे आहेत तर ते दूध काढणारे असे आहेत. आणि मग वासरू म्हणजे कोण आहे, अर्जुन. आणि अर्जुनासारखे आपल्यासारखे बुद्धिमान सगळे लोक की जे गीतेतले अमृतारूपी उपदेशांचं दूध आहे तर तेच म्हणजे ते काय करतात तर ते जे आहे ते ग्रहण करतात. आणि त्यामुळं असे जे आपल्यासारखे आस्तिक बुद्धीचे म्हणजे सगळे असे भगवंतावर श्रद्धा असलेले भाग्यवान भक्त आपल्यासारखे तर ते उपदेश ग्रहण करतात म्हणजे दूध पितात आणि उपभोग घेतात. म्हणजे त्याद्वारे मनशांती, समाधान, आनंद जीवनामध्ये प्राप्त करतात. असं भगवद्गीतेचं महात्म्य आहे पहा. म्हणजे आपण सगळे 18व्या दिवशी अत्यंत आनंदी, समाधानी, योग्य दृष्टी घेऊन होणार आहोत पहा. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पहिल्या चॅप्टर वर येऊया. 27 नंबरची स्लाइड. हरे कृष्ण. इथे हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, आवाज येतोय, स्लाइड पुढे जात नाहीये. हरे कृष्ण कुमुद माताजी. आवाज येतोय तुमचा, माताजी नाहीयेत बहुतेक. हरे कृष्ण. हा, पहिल्या अध्यायाचं नाव आपण समजून घेऊया. अर्जुन विषाद योग असं नाव आहे. म्हणजे काय, की अर्जुनाला दुःख झालं होतं. विषाद म्हणजे काय, तर दुःख. आणि योग म्हणजे काय, तर युक्त होणे किंवा जोडलं जाणं म्हणजे कृष्णांशी जोडले जाणे. म्हणजे काय, विषाद या शब्दाचा अर्थ विलाप किंवा दुःख. मग अर्जुनाला काय दुःख झालं, त्या म्हणजे अर्जुनाच्या विलापाचा योग म्हणजे काय, की कसं दुःख झालं, काय दुःख झालं त्याला. आणि की ज्याद्वारे म्हणजे आता त्यांनी भगवान यांच्याकडून जे उपदेश घेतले तर त्याद्वारे मग त्यांनी काय केलं, भगवान यांच्या कृपेस तो प्राप्त झाला किंवा भगवंतांची कृपा त्याला मिळाली. योग म्हणजे काय, की भगवान यांचे कृपेस म्हणजे जे आहे तर त्याला पात्र होणे किंवा भगवान यांच्याशी आपण जोडलं जाणं, आपला संबंध प्रस्थापित करून आणि त्याद्वारे त्यांच्या कृपादृष्टी आपल्याला मिळते. त्या कृपेस प्राप्त होणं म्हणजे आपली वास्तविक आध्यात्मिक स्वरूप स्थिती जी आहे, आपण भगवान यांचे अंश आहोत
आपण जीवात्मा आहोत हे आपल्याला स्मरण होतं, की जे आपल्याला विस्मरण झाले. आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणामध्ये आलेलो आहोत आणि त्यामुळे आपण मोहग्रस्त असतो आणि त्यामुळे आपल्याला हे लक्षात येत नाही. स्वतःला शरीर समजतो आपण आणि आपण कोण आहोत? भगवानांचे अंश आहोत. मग अशा पद्धतीनं जेव्हा अर्जुन मोहग्रस्त झाला किंवा ज्यावेळेला अर्जुन जो होता तो संभ्रमावस्थेमध्ये आला होता. तर ह्याचं कारण काय? तर भगवान यांनी काय केलं? त्यांच्या योगमाया शक्तीने म्हणजे काय? योगमाया शक्ती म्हणजे भगवानांची आध्यात्मिक शक्ती. त्यांनी काय केलं? अर्जुनाची अशी संभ्रमावस्था केली. कशासाठी केली? की त्याद्वारे हे जे आहे युद्ध हे द्वापार युगाच्या अंती आणि कलियुगाच्या सुरुवातीला घडलं म्हणजे सुरुवात होणार होती. मग त्याद्वारे आपल्यासारखे जे सामान्य जीव आहेत त्यांना हे उपदेश आहेत. तर त्याचा लाभ व्हावा, आपल्या जीवनात समस्या येतात तेव्हा आपण अर्जुनाच्या पदचिन्हांचं अनुसरण केलं तर निश्चितच काय होईल? की आपल्याला देखील लाभ होईल. आणि अशा पद्धतीने त्यांनी खंडित झालेली जी गुरु शिष्य परंपरा आहे तर ती प्रस्थापित केली आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं? तर अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना अर्जुन जरी पहिले श्रोता असले तरी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आपल्याला लाभ होतील असे उपदेश दिले आहेत. मग ते आपण अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची स्लाइड. हा माताजी श्लोक वाचूया. हरे कृष्ण. माताजी. Yes, Radha, Hare Krishna. ॐ श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किम् अकुर्वत संजय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग आता इथे धृतराष्ट्र उवाचे धृतराष्ट्र विचारतोय प्रश्न. इथे चित्रात पाहतो कसा चिंतित झालाय खूप. आणि तो संजय जो आहे तर त्याला पण दिव्य दृष्टी व्यासमुनींनी दिली आहे. आता व्यासमुनी धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी देतो म्हणाले. तर धृतराष्ट्र म्हणाला मी अंध आहे आणि मला हे कोण ओळखता पण येणार नाहीत. पांडव कोण, माझी मुलं कोण, कारण मी जन्मांध आहे. मग त्यांनी काय केलं? आपला जो सेक्रेटरी आहे म्हणजे संजय तर त्याला ती दृष्टी द्या सांगितली. आता संजय कोण होते? व्यासमुनींचे चांगले शिष्य होते, उत्तम शिष्य होते. मग त्यांना दिव्य दृष्टी दिली आहे त्यांनी आणि त्या दृष्टीमुळे ते राजमहालात बसल्या जी जागा आहे तर तिथून रणांगणावर काय होतंय हे सगळं त्यांना सांगतायत. मग आता ते काय प्रश्न विचारतात संजयला धृतराष्ट्र की धर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्र जे आहे त्याचं नाव त्याला काय म्हटले? धर्मक्षेत्र. कुरुक्षेत्र हे ठिकाण जे आहे तर तिथं ते युद्ध घडलं म्हणजे जे युद्ध घडलं ना ती रणभूमी त्याचं नाव आहे कुरुक्षेत्र. तर ते धर्मक्षेत्र जे आहे म्हणजे त्याला धर्मक्षेत्र म्हणले कारण तिथे अनेक देवदेवतांनी असे आणि ऋषी मुनींनी तप केलं होतं आणि ती भूमी अशी पावन बनली होती की तिथं जो कोणी राजा लढेल आणि ज्याची धर्माची बाजू असेल त्याचा विजय होणार असं त्याचं महत्व आहे म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हटले. मग आता असं कुरुक्षेत्र आहे. मग तिथं मामका पांडवाश्चय म्हणजे काय? माझी मुलं आणि जे पांडूची मुलं. तर ह्यांनी काय केलं असा प्रश्न त्यांनी विचारला. हा माताजी आज आपलं थोडंसं सुरुवात आहे त्यामुळे आपण अजून एक 10च मिनिटं आपला क्लास चालेल. आपला त्यानंतर अध्याय पूर्ण होणार आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी माहिती द्यावी लागली मला तर त्यासाठी आपण 10 मिनिटं थोडासा वेळ घेणार आहोत. तर इथे समजून घेऊया की माझी मुलं आणि पांडूची मुलं ह्यांनी युद्धभूमीमध्ये येऊन काय केलं? आता युद्धासाठी आले म्हणल्यावर युद्धच करणार हो की नाही? हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. मग असा का प्रश्न विचारतोय? तर धृतराष्ट्र आहे तर त्याच्या मनामध्ये भीती आहे. त्याला कुठलीही तडजोड नकोय. धृत या शब्दाचा अर्थ धरून ठेवणे. राष्ट्र म्हणजे भूमी, भूमीला धरून ठेवणारा म्हणजे अत्यंत तो कसा आहे? स्वार्थी आहे, लोभी आहे. त्याला आपल्याला हे राज्य हवं, आपल्या मुलांना हे राज्य हवं असे त्याचे विचार होते. मी मोठा आहे, मला ह्याचा हक्क मिळायला हवा होता आणि तेच सगळे संस्कार दुर्योधनावर झाले आणि त्यामुळे दुर्योधनाच्या ज्या सगळ्या कृती आहेत त्या अशा पद्धतीच्या. ते राज्य त्याला हवं होतं म्हणजे ते राज्य हस्तिनापूरचं जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला ते हवंच होतं आणि त्यासाठी कुठलीही तडजोड त्याला मान्य नव्हती. म्हणजे जे पांडव आहेत तर ते कसे आहेत? ते धर्माभिमानी आहेत आणि ते कुठलीही तडजोड करायला मान्य होते. म्हणजे तर तशी कुठलीही तडजोड त्याला नको आहे आणि कौरव आणि पांडवांमध्ये युद्धच झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये दुर्योधनाचा विजय झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने हे हस्तिनापूरचं राज्य मिळालं पाहिजे अशी त्याला इच्छा आहे आणि म्हणून त्याच्या मनामध्ये भय आहे की हे युद्ध म्हणजे युद्धासाठी जमलेत पण त्यांनी नेमकं काय केलं? युद्ध करणार आहेत ना आता आणि इथे
दुसरा भाग समजून घेऊया की तो काय करतोय, माझे पुत्र मामक म्हणतोय, म्हणजे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. खरं तर कुरुवंश हा एकच आहे, म्हणजे पांडव पण कुरुवंशातलेच आहेत. म्हणजे पण तो कसं करतोय की पांडवांना बाजूला काढतोय स्वतःच्या मुलांपासून, म्हणजे हा दुजाभाव करतोय. म्हणजे खरं तर आपले ते पुतणे आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी वडिलांचं प्रेम द्यायला हवं होतं आणि त्यांना आपल्या छत्रछायेखाली वाढवायला हवं होतं, पण त्यांनी असं केलं नाही. त्यांनी काय केलं, आपले पुत्र आणि पांडूचे पुत्र असा भेद केला आणि अशा पद्धतीने कुरुवंशातनं त्यांना वगळतोय आणि हे राज्य आपल्यालाच, आपल्या मुलांना कसं मिळेल असा तो प्रयत्न करतोय. पहा म्हणजे किती स्वार्थी दुर्योधन आहे. मग आता हे पुढच्या स्लाइड मध्ये आपण अभ्यासूया. हा मग धृतराष्ट्राचा स्वार्थीपणा आपण अभ्यासणार आहोत. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हीच आहे माताजी माताजी. ही 30 नंबरची दुधाचं चित्र असलेली. हरे कृष्ण. हा, आता इथं दुधाचं चित्र आहे, दूध उतू गेल्याचं. तर आपण आता जेव्हा वास्तुशांती समारंभ असतो पाहिराचा, तेव्हा दूध उतू घालवण्याची पद्धत आहे, एक शुभ संकेत, हो की नाही. सगळीकडे आहे, कर्नाटकात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे काय, धर्मक्षेत्र असं पवित्र क्षेत्र आहे पहा. याच्यावरनं आपण लक्षात ठेवूया. मग आता दूध आहे, त्याच्यात जर लिंबू पिळलं तर काय होईल, दुधाचा साका वेगळा होईल आणि पाणी वेगळं होईल, हो की नाही. मग तशा पद्धतीनं धृतराष्ट्र आहे, त्याने काय केलंय, आपले पुत्र आणि पांडुपुत्र वेगळे काढलेत पहा. मामका पांडवाश्चैव, ह्याच्यावरनं लक्षात ठेवा. मग आता रसगुल्ला म्हणजे काय, मिष्टान्न आहे, हो की नाही. तर मग तसं हस्तिनापूरचं राज्य म्हणजे काय आहे, तर रसगुल्ल्यासारखं त्याला उपमा दिली. म्हणजे काय, तर ते कुणाला हवंय, तर ते जे आहे तर ते धृतराष्ट्राला हवंय. म्हणजे किमकुरुच, म्हणजे काय केलं नेमकं, त्यांनी युद्ध केलं, युद्ध करणार आहेत की काय, काय घडतंय तिथे, असं तो विचारतो. ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ. मग आता पुढे जाऊ आपण. हा हा मग त्याची वाचूया, दीपांजली माता. हरे कृष्ण. सादर प्रणाम माताजी. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया, हा जो चित्रात दिसतो इथे, आता रणांगणावर 3 वेगवेगळ्या व्यक्तींच्या 3 प्रतिक्रिया पाहतोय. धृतराष्ट्राची पाहिली आपण प्रतिक्रिया. आता हा दुर्योधन आहे. आता तो थोडासा घाबरलाय आणि तो थोडासा रागावलाय. पण आता तो हे कुठे गेलाय, हे द्रोणाचार्य त्याचे शिष्य, त्याचे जे म्हणजे द्रोणाचार्य हे त्याचे आचार्य आहेत, त्यांचा हा शिष्य आहे. म्हणजे कौरव आणि पांडव यांचे आचार्य जे आहेत, गुरु आहेत, ते द्रोणाचार्य आहेत. मग आता ते सेनापती पण आहेत, पूर्ण जे कौरव आहे, त्यांची सेना जी आहे त्याचे ते सेनापती आहेत. मग आता राजा जेव्हा संकटात येतो तेव्हा आपल्या सेनापतीकडे जातो आणि उपाय विचारतो. मग इथे जो दुर्योधन आहे तर तो अत्यंत कसा आहे, मुत्सद्दी आहे आणि राजकारणी आहे आणि कपटी पण आहे अत्यंत. मग आता जो पांडव आहेत त्यांच्या पक्षाचा जो सेनापती आहे तो द्रुपद पुत्र, म्हणजे राजाचा पुत्र दृष्टद्युम्न असतं त्याचं नाव आहे. तर तो पण शिष्य आहे द्रोणाचार्यांचा. द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य यांची मैत्री होती. काही राजकीय कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि मग त्यामुळे काय झालं, द्रुपदाने अशी प्रतिज्ञा केली आणि यज्ञ संपन्न केला आणि त्या यज्ञातून एक असा मुलगा म्हणजे तो आला की जो द्रोण आहेत तर त्यांची म्हणजे तो काय करेल, हत्या करेल, वध करेल असा निर्माण केला. आणि द्रौपदी, मग त्यांनी तो द्रुपद राजाने तो शिकण्यासाठी, म्हणजे गुरुकुलात प्रशिक्षण घेण्यासाठी द्रोणाचार्यांकडेच त्याला पाठवलं. मग द्रोणाचार्यांना माहित होतं की हा आपला वध करणार आहे, तरी देखील त्यांनी एका ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तीचं कार्य काय असतं, ज्ञान देणं. आचार्य म्हणून त्यांनी पूर्णतः आपल्याकडचं सगळं ज्ञान दिलं पहा. मग हे खऱ्या एका म्हणजे वैष्णवाचं कर्तव्य असतं पहा, की सदाचारी व्यक्ती अशा पद्धतीने त्यानं मनात किंतूपर्यंत आणला नाही, त्यांनी सगळं ज्ञान दिलं. मग त्यांनी ती रचलेली कौशल्याने विशाल पांडव सेना, ते पाहून त्याच्या मनात भय आलं, कारण ते पांडव पराक्रमी आहेत हे जाणतो दुर्योधन. आणि तो कुत्सितपणे, म्हणजे आपण टोमणा मारणं त्याचं म्हणतो की बघा बघा तुमच्या ह्या शिष्याने कशी कौशल्याने ती सेनेची रचना केली, पहा ती सेना कशी कौशल्याने रचली, असं म्हणतो. माझ्यातनं त्याला काय सुचवायचंय, कपटी आणि राजकारणी येतो, मुत्सद्दी आहे. म्हणजे काय की आता ह्या द्रोणाचार्यांचा अर्जुन किंवा हे पांडव हे प्रिय शिष्य आहेत, तसा द्रुपद पण शिष्य, द्रुपद राजाचा मुलगा जो आहे तर तो पण शिष्य आहे. म्हटल्यावर काय पक्षपात होऊ शकतो युद्धामध्ये. मग असं कुठलाही पक्षपात मला चालणार नाही युद्धामध्ये, अशा पद्धतीनं तो एक प्रकारे त्यांना हा अप्रत्यक्षपणे म्हणजे हे त्यांना संकेत देतोय. म्हणजे अशा पद्धतीनं जर पक्षपात झाला तर युद्धामध्ये तो हारण्याची शक्यता आहे, युद्धामध्ये त्याचा विजय होऊ शकणार नाही. म्हणून अशी कुठलीही तडजोड त्याला करायची नाही. आणि म्हणून तो कसा त्यांना टोमणा मारतोय की पहा पहा तुमच्या त्या हुशार पुत्र आहेत त्यांनी कशी कौशल्याने पांडव सेनेची रचना केली आहे. मग अशा पद्धतीनं
दुर्योधन जो आहे तर तो द्रोणाचार्यांकडे रागावून जातो आणि अशी आपली प्रतिक्रिया जी आहे तर ती देतो आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता हे जे युद्ध आहे तर इथे जो अर्जुन आहे तर तो आता जो आहे तर तो हे युद्ध आहे तर त्या युद्धामध्ये तो संभ्रमावस्थेमध्ये राहिला होता की आता मी काय करू. मग ती संभ्रमावस्था काय होती पुढे अभ्यासणार आहोत. पण ह्या संभ्रमावस्थेतनं बाहेर येऊन कृष्णांनी जो उपदेश केला त्यानुसार तो युद्ध लढला आणि त्याने ते युद्ध जिंकलं. आणि मग ते युद्ध कुठल्या 9 कारणाने जिंकलं ती कारण आपण अभ्यासणार आहोत. पहिलं कारण म्हणजे ते धर्मक्षेत्र, म्हणजे ते जे आहे कुरुक्षेत्र हे पवित्र असं भूमी आहे की तिथं अनेक ऋषीमुनींनी तप केले, अगदी देवदेवतांनी सुद्धा स्वर्गातले येऊन तप केले आणि त्यामुळे ती शुद्ध भूमी आहे की जिथं पावन भूमी अशी आहे की तिथं धर्माच्या बाजूने लढणाऱ्या राजाचा विजय होत असे. मग त्यानंतर दिव्य रथ आहे, म्हणजे काय तर तो अग्निदेवांनी अर्जुनांना दिलेला दिव्य रथ होता. मग कपिध्वज म्हणजे हा रथाचा ध्वज आहे, तिथं प्रत्यक्ष हनुमान जे आहेत तर ते उपस्थित आहेत. त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्रांच्या रूपात जेव्हा श्रीकृष्ण आले तेव्हा त्यांनी तिथे येऊन त्यांची दास्तेभावानी सेवा केली. आता त्यांनी कृष्णांच्या रूपात अवतार घेतलाय तर त्यावेळेला सुद्धा हनुमान त्यांच्या सेवेसाठी उपस्थित आहेत. मग शंखनाद म्हणजे काय की जे श्रीकृष्ण आहेत त्यांचा पांचजन्य शंख आहे आणि अर्जुनाचा देवदत्त शंख आहे. मग ह्याचे शंखनाद केले त्यांनी आणि त्याद्वारे काय झालं की जी धृतराष्ट्र जे पुत्र आहेत तर त्यांची हृदय विचलित झाली. अशा पद्धतीचे शंखनाद आहेत. त्यानंतर गांडीव म्हणजे काय की पशुपती अस्त्र जे अर्जुनाचं धनुष्य बाण आहे तर ते त्यांना जे आहे तर ते भगवान शिव आहेत तर त्यांनी त्याला दिलेलं होतं. असं ते दिव्य अस्त्र होतं. मग तो रथ होता तो कसा सगळीकडे विजय मिळवून आलेला दिव्य रथ होता, तसं हे दिव्य अस्त्र होतं. म्हणजे मग त्यानंतर त्यक्त जीविता म्हणजे काय की प्राणपणानं म्हणजे प्राणाची पर्वा न करता लढणारे असे महान योद्धे होते त्यांच्याकडे असे म्हणजे जे होते आणि त्यामुळं हा जो विजय आहे तर तो मिळवणं सोपं जाणार होतं. मग मोक्षदा एकादशी म्हणजे हा एकादशीचा पवित्र दिवस होता पहा की ज्या दिवशी विष्णू तत्व हजारो लाखो पटींनी कार्यरत असतं, अशी एकादशी मैया आहे. आज एकादशीचाच दिवस आहे पहा आणि अत्यंत उत्तम दिनी आपल्या सगळ्यांचा अभ्यासक्रम आहे त्याला सुरुवात झाली पहा. आपल्या सगळ्यांच्यावर भगवान कृष्णांची कृपा होत म्हणजे एक प्रकारे आहे की आजच्या एकादशीच्या दिनी आपण अभ्यासक्रम हा म्हणजे सुरुवात करतो आहोत. आता म्हणजे इतकं पवित्र म्हणजे महत्व म्हणजे पवित्र मानलं जातं एकादशीला आणि त्याचं महात्म्य असं आहे की म्हणजे त्या दिवशी केलेली कुठलीही गोष्ट असते तर ती आपल्याला भगवान यांच्याशी जोडते. मग आता भाग्यलक्ष्मी म्हणजे काय की जिथं भगवान श्रीकृष्ण असतात तर तिथे माता लक्ष्मी त्यांच्या पाठोपाठ येते पहा. विष्णूंच्या पायाशी माता लक्ष्मी आपण त्यांची सेवा करताना चित्रात पाहतो पहा. तर मग अशा पद्धतीने माता लक्ष्मीचा त्यांना भाग्यलक्ष्मी म्हणून आशीर्वाद आहे पहा. आणि त्यामुळं असे जे ऋषिकेश म्हणजे आपल्या इंद्रियांचे स्वामी प्रत्येक इंद्रियांचे असे कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत तर ते आपल्या सगळ्या इंद्रियांचे स्वामी आहेत आणि त्यांच्या नियंत्रणाखाली आपण प्रत्येक कर्म करत असतो. अशाच पद्धतीने अर्जुनाने कर्म केलं आणि निमित्त मात्र होऊन तो लढला आणि जिथं भगवान आहे तिथं विजय हा निश्चित असतो. मग ह्या 9 कारणांनी काय झालं की अर्जुनाने ते युद्ध जिंकलं. आता अर्जुनाला कुठल्या समस्या होत्या त्या आपण 1 मिनिटात समजून घेणार आहोत. हा माताजी पुढची स्लाइड घेऊया. मग अर्जुनाला 5 समस्या होत्या की त्यामुळं त्याची संभ्रमावस्था झाली. मग त्या कुठल्या होत्या? पहिलं म्हणजे करुणा ही समस्या होती. म्हणजे काय की त्याला आपले जे दुर्योधन समोर जे आहेत लढायला दुःशासन हे भाऊ आहेत. त्यानंतर जे द्रोणाचार्य आहेत ते गुरु आहेत. त्यानंतर पितामह भीष्म हे आपले आजोबा आहेत. असे सगळे आप्तेष्ट नातेवाईक सगळे लढायला तिथे आलेत. पाहून असं वाटलं की ज्यांच्या मांडीला मांडी लावून मी खेळलो वाढलो तर ह्या सगळ्यांची मी हत्या कशी करू. मला त्यांच्याविषयी करुणा वाटते, दया वाटते, म्हणजे ह्यांना कसं मी मारू असं त्याला वाटतंय. मग आता आनंद नाही म्हणजे काय की आता युद्धाला ह्या म्हणजे जे कुटुंब असतात तर हे सगळ्या कुटुंबामधले जे प्रमुख कर्ते पुरुष कुटुंब प्रमुख जे होते तर ते युद्ध लढायला येतात. मग आता ज्या स्त्रिया आहेत, वृद्ध पुरुष आहेत, लहान मुलं आहेत तर हे सगळे जे असतात तर ते काही म्हणजे युद्धाला येत नाहीत तर ते कसं ते कुठे असतात तर ते घरी असतात. मग आता या युद्धामध्ये जे आहे तर हे सगळे जे आहेत म्हणजे जे कुटुंब प्रमुख आहेत म्हणजे हे सगळे तर हे सगळे जे आहेत म्हणजे कुटुंब ज्यांच्यावर अवलंबून आहेत असे तर हे सगळे जे आहेत ते मारले जातील. मग माझ्या कुटुंबातलेच सगळे असे जर मुख्य असे सगळे मारले गेले तर मग मी माझ्या जो
विजय मिळवणार आहे तर त्याचा आनंद कोणासोबत साजरा करू. म्हणजे पहा, आता आपण जेव्हा गणेशोत्सव साजरा करतो, दिवाळी साजरी करतो किंवा आपला वाढदिवस साजरा करतो, तर आपले आप्तेष्ट, नातेवाईक सगळ्यांना बोलवतो, हो की नाही? आणि सगळ्यांना एकत्रित बोलवून आपण आनंद साजरा करतो, सण उत्सव साजरे करतो. मग माझं कुटुंबच राहिलं नाही तर मी विजय कोणासोबत साजरा करू, म्हणून मला काही आनंद वाटत नाही असं त्याला वाटते. मग पाप म्हणजे काय पहा, आपण लहानपणी अगदी निरागस असतो, आपल्याला काही कळत नसतं, म्हणजे इतके निरागस असतो. त्यावेळेला आपण आपल्या आई बाबांच्या पाकिटातले पैसे काढतो, पर्स मधले आईचे पैसे काढतो, मग चॉकलेट आणतो, कुठे गोळ्या आणतो, असं काहीतरी करतो. सगळ्यांनी केले असतील, हो की नाही, ह्या सगळ्या खोड्या. मग आपल्याला आई बाबा काय शिकवतात की चोरी करणं, न सांगता घेणं हे पाप आहे, आपण विचारून घ्यायचं, मागून घ्यायचं, असं आपल्याला संस्कार करतात, हो की नाही, घरामध्ये. म्हणजे जर चोरी करणं हे पाप असेल तर मग आपल्या गुरूंची हत्या केवढं मोठं पाप होईल असं अर्जुनाला वाटते. पहा, मग आता ही त्याची तिसरी समस्या आहे. आता कौटुंबिक परंपरा म्हणजे काय, की कुटुंब जे आहे तर ह्या कुटुंबामध्ये जे कुटुंब प्रमुख असतात ते काय करत असतात, घरातला कर्ता पुरुष जो असतो तो काय करत असतो, तरुण पिढीला संस्कार देत असतो, वृद्धांची काळजी घेत असतो, स्त्रियांचं रक्षणाची त्यांना गरज असते, लहान मुलांना रक्षणाची गरज असते ती करत असतो. आणि अशा पद्धतीनं कुळ परंपरा म्हणजे काय, की अन्न म्हणजे जे आहे म्हणजे पिंड त्याला म्हणायचं, आणि जल हे आपल्या पितरांना देण्याचं काम म्हणजे ही कुळ परंपरा आहे. तर ही कुळ परंपरा जी आहे तर ती पाळली जात असते. मग आता घरातले जे कुटुंब प्रमुख आहे तर तोच युद्धामध्ये मारला गेला तर काय होईल, की स्त्रिया आहेत त्यांचं संरक्षण द्यायला कोणी नसेल, म्हणजेच काय, असुरक्षित होतील स्त्रिया. आणि त्यामुळे काय होईल, की स्त्रिया ह्या दूषित होतील आणि त्यामुळे काय होईल, की अवांछित संतान म्हणजे अशी निर्माण होतील. आणि त्यामुळे काय होईल, की आपल्या कुटुंबाच्या ज्या परंपरा आहेत तर हे पार पाडण्यासाठी असं कोणी उरणार नाही, किंवा ही अवांछित संतान निर्माण झाल्यामुळे काय होईल, की समाजामध्ये अराजक, कोलाहल, गोंधळ किंवा असा दंगा माजेल, किंवा अशा पद्धतीनं शांती समाजातली जी आहे तर ती नष्ट होईल. म्हणजेच काय, की अशा पद्धतीनं युद्ध, कोलाहल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल, गुन्हेगारी वाढेल, अशांतता राहील. मग हेच आपण बघतो आजच्या आधुनिक समाजामध्ये. मग हे सगळं असं निर्माण होईल चित्र. आणि म्हणून ह्या ज्या कौटुंबिक परंपरा आहेत ह्या नष्ट होतील. तर त्याची चौथी समस्या होते. आणि मग आता असमंजस म्हणजे आता मी काय करू, नेमकं मी युद्ध करू की नको, असा माझा गोंधळ झालाय, मग आता तुम्हीच मला सांगा, असं तो म्हणतो. आणि त्याच्या म्हणजे जे हातपाय आहेत तर ते कापायला लागतात, त्याच्या घशाला कंप सुटतो, म्हणजे घसा कोरडा पडतो आणि अश्रू येतात. आणि अशा पद्धतीने आता मी काय करू, तुम्हीच मला मार्गदर्शन करा, असं म्हणून तो कृष्णांना शरण जातो. तर कृष्ण कोण आहेत, गुरु आहेत. आधी म्हणजे जो आहे अर्जुन तर त्याचे ते सखा मित्र ह्या नात्यांनी होते. पण जेव्हा तो ही परिस्थिती पाहतो तेव्हा तो त्यांना गुरु म्हणून शरण जातो. आणि आता तो काय म्हणतो, की तुम्हीच मला सांगा, एक शिष्य म्हणून मार्गदर्शन करा, की नेमकं मी काय करू. म्हणजे पहा, जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपण कुठे जातो, शाळेमध्ये शिकत असतो तर आपल्या वर्ग शिक्षकांकडे जातो, किंवा वर्ग शिक्षक आपल्याला प्रिन्सिपल सरांकडे नेतात, किंवा घरात असू आपण तर आपले घरातले जे ज्येष्ठ आहेत, आजी आजोबा, त्यांचा सल्ला घेतो, किंवा आई बाबांचा सल्ला घेतो, म्हणजे आपल्या ज्येष्ठांकडे, वरिष्ठांकडे जातो, की जे उन्नत असतात त्यांच्याकडे, आणि त्यांचं मार्गदर्शन घेतो. मग तसं आपल्या जीवनात जेव्हा समस्या आल्या तेव्हा अर्जुन कुठे गेला, आपल्या गुरूंकडे गेला आणि त्यांनी मार्ग घेतलं, म्हणजे मार्गदर्शन केलं. मग म्हणजेच काय, ज्याला कुणाला जीवनामध्ये यश मिळवायचंय, आध्यात्मिक स्तरावर आणि सर्वच स्तरावर, भौतिक स्तरावर, सगळ्या प्रकारच्या स्तरावर उन्नत व्हायचंय, त्यांनी काय केलं पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरु यांच्या आश्रयाकडे गेलं पाहिजे. जेव्हा त्यांचा आश्रय मिळेल तेव्हा निश्चितच आपण त्यांच्याकडून ज्ञान संपादन करून आपण योग्य ते दृष्टिकोन जीवनामध्ये कसे घ्यायचे हे आपण समजून घेऊन त्या योगे आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. मग आता इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. हा, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं.